The company started to work in the PWD sector along with irrigation and development projects. Through the years, the company engineered its growth and adapted to the pulse of construction and infrastructural development in the The company also did notable work on industrial projects with German companies like Sartex and Baum, emphasis in Hinjawadi, the Radisson Hotel in Kharadi, the Man School in Hinjawadi. A defining moment in Mr. Suryawanshi's life occurred when he was called on to work for the Infosys Super Specialty Hospitals at Sassoon, Asia's first integrated test track for construction equipments was constructed by Karan Builders for JCB India. The valuable I work found few people who are really admiring, not according to the quality, not according to the longevity, not according to the promises, but all the qualities what I found in Mr. Suryavanshi is greatest and greatest. tracing itself to a legacy of more than 25 fantastic working years with a bright future in store. The possibilities are indeed endless. Yes. Sure. Welcome all. Yes, Prakash Medekar sir. Welcome. Yes. ओके. सगळ्यांचं मी वेलकम करतो. आज आपण जमलो आहोत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निक्स या टॉपिकच्या संदर्भात डिस्कस करण्यासाठी. आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असणार आहे, त्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, व्हॅल्यू ऍडिशन काही आपण या कोर्समध्ये ऍड केलेले आहेत, ते तुम्हाला काय काय असणार आहेत. आणि तुम्ही आपले पंडित सरांना पहिल्या सेशन्स मध्ये भेटत आलेलाच आहात. आज आपल्या बरोबर प्रकाश मेडेकर सर पण आहेत. मी प्रकाश मेडेकर सरांना पण वेलकम करतो. त्यांचं इंट्रोडक्शनही थोड्या वेळात देतो मी. तत्पूर्वी फक्त मी थोडंसं तुम्हाला काही त्या कोर्सेस बद्दल जे काय आहे ते थोडीशी माहिती देतो. म्हणजे आपण कंटेंट काय काय आहे तो प्रकाश सरांबरोबर आपण डिस्कस करू, काय काय आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत.
आणि आज जे कोणी अटेंड करत आहेत त्या सगळ्यांसाठी, म्हणजे माझा आवाज येतोय का सगळ्यांना? फक्त एकदा चॅट बॉक्स मध्ये येस नो म्हणा, म्हणजे मला समजून येईल माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत. येस, थँक्यू गणेश. ओके, थँक्यू ऋषिकेश, थँक्यू अनिल, थँक्यू. चला, थँक्यू सगळ्यांनी. माझा आवाज व्यवस्थित येतो सगळ्यांपर्यंत. आज आपण या सेशन मध्ये, मी स्क्रीन पण माझी शेअर करतो. मी थोडंसं इन्स्टिट्यूटचं इंट्रोडक्शन देतोय पहिलं. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, शक्य झालं तर ईमेल आयडी द्या, पण नाव, तुमचा मोबाईल नंबर, नाव आणि तुम्ही जे टाकलेलं असेल ते असेल तर चांगलंच आहे, सिटी द्या आणि कंपनी नेम द्या. म्हणजे थोडीशी मला आयडिया येऊन जाईल की आपण कोण कोण आहेत आपल्या या 40 पार्टिसिपंट पैकी. म्हणजे मला त्याप्रमाणे सेमिनार पण हे करता येईल. ऍक्च्युली सेमिनार हा आपण सर्वांसाठीच ठेवलेला आहे. म्हणजे कोणी जॉब ज्याला करायचा आहे त्याच्यासाठी आहे, किंवा ज्याला यामध्ये बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी आहे. तर कृपया फक्त तुमची एवढी माहिती मेन्शन करा, म्हणजे आपण पुढे जाऊ. आपली इन्स्टिट्यूट ISO रजिस्टर आहे, ग्लोबल युरो अक्रेडिशन ISO 9001:2015 रजिस्टर आहे. साधारण 2015 पासून आपण या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये सर्वांना आपण वेगवेगळ्या कोर्सेसच्या मार्फत एम्पॉवरिंग करत आहोत. सिव्हिल इंजिनियर्स असतील, कन्स्ट्रक्शन सेक्टर मधले बाकीचेही सर्व लोक असतील, ते सगळ्यांसाठीच हे करत आपण एम्पॉवर करत आहोत. आजच्या माझ्या ट्रेनिंगमध्ये मी थोडंसं अनम्यूट करू इच्छितो की मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे मी या ट्रेनिंगमध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निकच्या ट्रेनिंगमध्ये आपण काही ऍडिशनल थोडीशी इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे. तर ती काय आहे, तर मी तुम्हाला तुमच्यासाठी, म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा ज्यांचा 5 वर्षात त्यांना पुढे जाऊन काय करायचं आहे, स्वतःचा बिझनेस वगैरे चालू करायचा असेल, तर यांच्यासाठी मी रोड मॅप, म्हणजे बिझनेस प्लॅन कसा बनवायचा तुमच्या फर्मचा, तर ते एक सेशन आम्ही या आपल्या कोर्समध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे फक्त तुम्हाला टेक्निक्स देऊन उपयोग नाहीये, त्या टेक्निक्सचं ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसं करणार आहात याच्याबद्दल पण माहिती दिली. तर मला फक्त किती जण याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत की जे बिझनेस प्लॅन ज्यांना घ्यायचा आहे, म्हणजे बिझनेस करायचा आहे आणि त्यांना हे शिकायला आवडेल की त्यांचं 5 वर्षात आपल्याला काय गोल ठेवलं पाहिजे, मग ते ब्रेकअप कसं केलेलं पाहिजे, त्या 5 वर्षामध्ये माझा टर्नओव्हर किती असला पाहिजे, त्या 5 वर्षामध्ये मी कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली पाहिजे, मला माझे काही फायनान्शियल गोल्स असतील ते मी कसे अचीव्ह केले असले पाहिजे. तर हे मला कोणी म्हणजे तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, हे तुम्हाला जाणायची इच्छा आहे म्हणून, म्हणजे मला समजून येईल की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे असे किती लोक आहेत या ठिकाणी. ठीक आहे, थोडंसं मला चॅट बॉक्समध्ये फक्त येस म्हणून मेन्शन करा, मला समजून येईल की तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहात. ओके, थँक्यू सचिन, थँक्यू वैभव, थँक्यू सूरज. ओके, बरं. किती आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे जो म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सी आहेत, कॉर्पोरेशन आहे, जिल्हा परिषद आहे, PWD आहे, नगर परिषद आहेत, रेल्वे आहे, MSCB आहे, MIDC आहे. या सगळ्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल, या सगळ्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असलं तर डॉक्युमेंटेशन काय लागतं, कुठे फॉलोअप घ्यावा लागतो, मला कसा प्रोफाईल माझा बिल्ड करावा लागेल म्हणजे मी त्या ठिकाणची कामं घेऊ शकतो, मी त्या टेंडरसाठी क्वालिफाय होऊ शकतो का, माझी इनिशियल लेवलची टेंडर कोणती असतील. तर मग हे रजिस्ट्रेशन पासून ते पुढचा पॉइंट आहे टेंडर सर्च करण्यापर्यंत, ते मला योग्य असं टेंडर मला सापडण्यापर्यंत, असं किती लोकांना वाटतं की मला ह्याचं गायडन्स हवं आहे. परत एकदा फक्त तुम्ही येस म्हणून मेन्शन करा, मला म्हणजे हे वाटेल. थँक्यू सूरज, म्हणजे मला एक कमीत कमी समजून येईल की किती लोक या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत या सर्व ट्रेनिंग घेण्याच्या इच्छुक. म्हणजे काय होतं की फक्त आपण कन्स्ट्रक्शन बरेच जण काय म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर कोणी होऊ शकतो. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणी होऊ शकतो, पण त्यासाठी थोड्याशा टेक्निक तर महत्वाच्या आहेत, पण मेन प्रॉब्लेम काय असतो की नक्की सुरुवात कुठून करायची. तर आपण या कोर्समध्ये आता तेही ऍड केलेलं आहे की सुरुवात कुठून करायची. म्हणजे जस्ट अ मिनिट, फक्त मी एक
येस, ठीक आहे. ओके सूरज, थँक्यू. विशाल, थँक्यू. गॅलेक्सी J7 तुमचं नाव फक्त मेन्शन करताय का? थोडंसं तुमचं नाव फक्त ते रिनेम करा, म्हणजे समजेल की तुम्ही काय करता ते, किंवा तुमचं नाव पण मला समजून येईल. गॅलेक्सीवरून मला आयडिया येत नाहीये नक्की काय तुम्हाला म्हणायचंय ते. ठीक आहे, तर मी परत एकदा स्क्रीन शेअर करतो. ओके, या ठिकाणी पहा, आणखी एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गणेश, ओके ओके, गणेश थँक्यू. टेंडर, आता मी तुम्हाला काय काय सांगणार आहे की 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन कसा करायचा. म्हणजे एखाद्याला, मला असं वाटतंय की मला महिन्याला 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये किंवा असे काहीतरी अमाऊंट वाईज तुम्ही ठरवलेलं आहे की मला महिन्याला एवढे तरी पैसे भेटले पाहिजे 5 वर्षामध्ये. म्हणजे 5 वर्षाचा मी प्लॅन विचारतोय मला, आत्ताची गोष्ट नाही. आत्ता थोडी मेहनत करावं लागणार आहे आपल्याला, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा पहिले 3 महिने त्याच्यावर काम करावं लागेल. पण ते काम किती करायचंय त्याचा प्लॅन आपण रिव्हर्स वर्किंग करणार आहोत. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये सॅलरी हवी, किंवा 1,00,000 रुपये मला बिझनेस मधून येतील, यापर्यंतचा मला एवढा मोठा बिझनेस करायचा आहे. 2,00,000 रुपये मला महिन्याला येतील, 3,00,000 रुपये येतील, 50,00,000 रुपये मला महिन्याला हवेत, किंवा 30,00,000 मला महिन्याला हवेत. म्हणजे दिवसाला 1,00,000 रुपये मला भेटले पाहिजे. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण बिझनेस प्लॅन 5 वर्षाचा तयार करणार. त्याच्या रिव्हर्स वर्किंग येऊन आज आपल्याला काय करायचं आहे, आज आपण ते ठरवणार. आज आपल्याला काय करायला हवं, या 5 वर्षाच्या स्पॅन मध्ये, 4थ्या वर्षी मला काय करायला हवं, 3ऱ्या वर्षी काय करायला हवं, 2ऱ्या वर्षी काय करायला हवं, आणि या वर्षी मला काय करायचं, या वर्षी माझा किती टर्नओव्हर असला पाहिजे, या वर्षी मला किती पैसे भेटतील, मला प्रोफाईल कसा हवाय. तर ह्या गोष्टी रोडमॅप बनवण्यापासून, रजिस्ट्रेशन करण्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबरोबर सर्चिंग टेंडर शोधणं हे पण सांगणार आहे. ऋषिकेश थँक्यू. सुरुवात छोट्या असावी, पण किती असावी हे आपल्याला स्पेसिफाय करायचंय. आपण सगळेच म्हणतो मला खूप कॉन्ट्रॅक्टर मोठा बनायचंय, पण किती मोठा हे कुठेतरी मोजता यायला हवं, एवढं आपल्याला करायचंय, बरोबर. तर तुमच्या मनात खूप प्रश्न येत असतील, कारण मी तुमचं सगळ्यांना म्यूट ठेवलेलं आहे ऍक्च्युली. तर तुम्ही बोलू नका, तुम्ही फक्त तिथं चॅटमध्ये मेन्शन करा, मी तुमचे प्रश्न घेतो. थँक्यू सचिन. हे 5 वर्षाचं मी तुम्हाला विचारलंय, 5 वर्षाचं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकताय की 5 वर्षात तुम्हाला किती अचीव्ह करायचं आहे. मी तुम्हाला रजिस्ट्रेशनचं शिकवतोय, वेगवेगळ्या एजन्सीमध्ये कुठल्या कुठल्या ह्याच्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी तुम्हाला टेंडर सर्च कसं करायचं, म्हणजे बऱ्याच वेळेस टेंडर भेटत नाहीत, किंवा कसे भेटले पाहिजे, कोणत्या मेथडनं गेलं पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, योग्य टेंडर कसं शोधायचं, त्यातल्या टर्म्स कंडिशन्स कशा शोधायच्या, हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या पुढे शोधण्यापर्यंत आपण आलो, पण त्यामधल्या सिक्युरिटी डिपॉझिट काय असतं, टेंडर फी किती असते, EMD किती असते, बँक गॅरंटी काय असते, ऍफिडेव्हिट कसले द्यायचे असतात, रेंट अग्रीमेंट कसे करायचे असतात, मशिनरी मी भाड्याने घेऊ शकतो का, वर्क डन कुठून दाखवणार मी, या पण भरपूर साऱ्या गोष्टी लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला टर्म्स कंडिशन्स माहिती असाव्या लागतात. आणि त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन त्याचं कसं करायचं, प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसेल तर तुम्ही टेंडर मधून रिजेक्ट होऊन जाताल. कितीही तुम्ही क्वालिफाय असा, कितीही तुम्ही काम ही चांगलं केलेलं असू देत, पण जर तुमचं डॉक्युमेंटेशन त्यांना हवं तसं नसेल तर तुम्ही स्ट्रेट अवे रिजेक्ट होऊन जाताल. मग यासाठी पहिली पायरी काय महत्वाची, ती मी तुमच्याकडून भक्कम करून घेणार, मी स्वतः घेणार आहे. बिझनेस प्लॅन 5 वर्षाचा तुमचा तयार करायचा, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे, ते आपले मॅडम पण आहेत, आणि मी पण तुम्हाला सांगेन. राईट टेंडर कसं शोधायचं, टेंडर शोधण्यापासून ते राईट टेंडर कसं शोधत. आता मी फक्त ऑनलाईनच बोलत नाही, मी ऑफलाईनचं पण सांगणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. ऑनलाईन टेंडर शोधायचे तर आहेतच, पण फक्त ऑनलाईन शोधून होत नाही काम, ऑनलाईन शोधून फक्त भेटणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला त्यासाठी ऑफलाईन बरीच मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे जेवढी ऑनलाईन करताना त्याच्या 2 ते 3 पट मेहनत ऑफलाईन करावी लागणार आहे. मग महत्वाचं ते पण आहे की ऑफलाईन टेंडर कसे भेटवायला पाहिजे, कुठं सेटिंग लावायची, काय करायची, या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला शिकायच्या आहेत, हो का नाही. हा, आणि डॉक्युमेंटेशन किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे डॉक्युमेंटेशन जर नसेल तर रजिस्ट्रेशनच होणार नाही आपलं व्यवस्थित. रजिस्ट्रेशन झालं तर टेंडर भेटणार नाही, बरोबर आहे ना. येस म्हणा फक्त, म्हणजे बोलायचे काही नाही, तुम्हाला बोलायला खूप मला वाटतं इच्छा होत असतील, पण बोलायची आवश्यकता नाही. चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा, मला तुमच्या भावना पोहोचतात माझ्यापर्यंत. ओके, ठीक आहे, थँक्यू.
आता आपण डॉक्युमेंटेशन पर्यंत आलो. म्हणजे मी तुमचा मॅप प्लॅन तयार केला, रजिस्ट्रेशन झालं तुमचं, वेगवेगळे टेंडर आपण शोधले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, त्यातल्या टर्म्स कंडिशन्स माहिती करून घेतल्या, काम सुरुवात कसं करायची तिथपर्यंत आलो, वर्क ऑर्डर पर्यंत आलो आपण. त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं ते पण आलो. मग आता पुढचा पार्ट राहतो, आता ते काम व्यवस्थित काम करून घेणं. स्टार्टिंग ऑफ वर्क टिल कम्प्लिशन, हा जो एक्झिक्युशनचा पार्ट आहे तो पार्ट तुमच्यासाठी आतापर्यंत मागे तुम्ही पंडित सरांना ऐकलेला आहे. पंडित सर आणि आपल्या बरोबर आता प्रेझेंट असलेले मराठी मधून मार्गदर्शन करणारे सर्व कन्स्ट्रक्शन सेक्टरला, त्यांचे जवळपास आतापर्यंत 100च्या वर लेख आहेत, ज्यांचे आज 5वी आवृत्ती प्रिंटिंग मध्ये आहे त्यांच्या पुस्तकाची, दिशा बांधकाम नवनिर्मितीची. म्हणजे यामध्ये तुम्हाला एवढा सारा कंटेंट सर देतील की आता सरांचे आपण ऐकणारच आहेत. तर आज पहिल्याच वेळेस मी ह्या प्लॅटफॉर्मवर सरांना इंट्रोड्यूस करत आहे तुमच्या समोर, प्रकाश मेडेकर सरांना. ठीक आहे. तर मग आपल्याला एक्झिक्युशन पण चांगलं करायचंय, कारण आजकाल डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा फक्त 1 वर्ष न राहता तो 10 वर्षापर्यंत झालेला आहे. म्हणजे तुम्ही जेवढं काम बिलो टाकताल तेवढं तुमचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, म्हणजे तुमचा जो पैसा अडकलेला असतो कामानंतर, रिटेन्शन सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो किंवा ऍडिशनल परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या ज्या अडकलेल्या असतील त्या तुम्हाला तुमच्या जर व्यवस्थित परत मिळवायच्या असतील तर तुमचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे दोष दायित्व कालावधी मराठीतून, हा तुमचा व्यवस्थित गेला पाहिजे. पण तो व्यवस्थित जाण्यासाठी म्हणजे तुमचा प्रॉफिट, तुम्ही जर काम 15% बिलो टाकत असाल तर तुम्ही जवळपास 6-1% अमाऊंट ही गव्हर्नमेंटकडे दिलेली असती. त्याचबरोबर 5% अमाऊंट तुमची सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुमची प्रत्येक बिलातून कट झालेली असती. म्हणजे 5% आणि हे 6%, म्हणजे 15% जरी बिलो काम टाकत असला तरी तुमचे जवळपास 10 ते 11%, म्हणजे तुमचा पूर्ण प्रॉफिट हा तुम्हाला काम झाल्यावर भेटणार आहे. पण तो अडकतोय कुठे? तर तुमचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड व्यवस्थित जाण्यावर. त्यासाठी काय करायला हवं? तर काम व्यवस्थित करायला हवं. कामाची क्वालिटी देता आली पाहिजे. ते काम क्वालिटीमध्ये देऊन काम ते परत, म्हणजे बरं, काम सगळं व्यवस्थित करायचं सगळं पुस्तकामध्ये दिलेलं पण आहे. पण ते काम कमीत कमी रिसोर्सेस वापरून कमीत ऑप्टिमम आपल्याला क्वालिटी कशी देता येईल हे पण कोणतरी शिकवणार आपल्याकडे असला पाहिजे. नाहीतर माहितीच आपल्याला काय करायचं असतं. प्रपोर्शन माहिती आहे, सिमेंट कॉन्क्रीट आणि सिमेंट सँड आणि मेटलचं 1:4 आहे. वाळू किती टाकायची, खडी किती टाकायची, सिमेंट बॅग किती टाकायच्या हे माहित आहे. पण मग त्यांना होतं का, ते जास्त चाललंय का कमी चाललंय, ते मला परवडणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्क, तुम्ही जे कामाची बारकावे माहित असतील, त्या साईटच्या बोली भाषेत तुम्ही जर त्या कॉन्ट्रॅक्टरशी कम्युनिकेट करू शकत असाल तर तो काम तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणून देईल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज करणं, ते पण लेबर कॉन्ट्रॅक्टरला किंवा लेबर्सला, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या भरोशावर पूर्ण काम सोडू शकत नाही, कारण तो तुम्हाला जास्तीत जास्त खड्ड्यात घालू शकतो. तर त्यासाठी कोणतं मटेरियल किती लागतं, त्याचं बिलिंग कसं होणार आहे, आपल्याला त्याचं बिल भेटणार आहे का नाही, म्हणजे इथून सुरुवात, त्याचं बिल भेटणार आहे का नाही का मी उगाच करून देतोय काम ते. तर ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं, त्यासाठी प्रत्येक कामातल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे बारकावे माहित असणं गरजेचं आहे. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला प्रकाश मेडेकर सर आणि पंडित सर हे दोघं तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे स्टार्टिंग ऑफ वर्क ते कम्प्लिशन, पूर्ण एक्झिक्युशन प्रकाश मेडेकर सर आणि पंडित सर घेणार आहे. आणि त्यानंतर राहिलेला पार्ट म्हणजे तो बिलिंग, म्हणजे बिलिंग कसं करायचं, त्या प्रोजेक्टचं बिलिंग कुठल्या कुठल्या पद्धतीने असतं, हा पण पार्ट आपण याच्यामध्ये घेणार आहोत. टेक्निकली तुम्हाला जरी माहित नसेल तरी सुद्धा त्याची पद्धत कशी असते ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण आपला फोकस याच्यामधून तुम्हाला टेक्निकली परत तयार करायचं नसून थंब रूल आणि साईटच्या भाषेमध्ये तुम्ही काम कसं फास्ट करू शकता हे करून द्यायचा या कोर्सचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे आपण याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निक्स म्हणलेलो आहोत. आणि याच्या बरोबरच आपण आता याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगची पण जोड देत आहोत. कारण बऱ्याच वेबिनारमध्ये नंतर आम्हाला कॉल येतात, नंतर विचारणा केली जाते की सर आम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जायचं, त्याची माहिती सांगता का, सर आम्हाला टेंडर घ्यायचे त्याची माहिती सांगता का, सर आम्हाला गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट करायचे त्याची माहिती सांगता का. तर याच्यामध्ये आम्ही बरंच काही व्हॅल्यू ऍडिशन आता ह्या कोर्समध्ये घेऊन आलेलो आहोत. त्याबरोबर
साईट व्हिजिट ज्या असणार आहेत ती आपली साईट तर आहेच, म्हणजे तुम्हाला मी आता करण बिल्डरचा आपला प्रोजेक्ट जो चालू आहे तो तर आहेच साईट व्हिजिटसाठी, पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असणार आहेत, जे म्हणजे आपले टेंडरिंग करून गेलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जवळपास 2800 कॉन्ट्रॅक्टरना आपण आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. तर असे जे पुण्यातले पण जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्या कॉन्ट्रॅक्टरच्या साईटवर आपल्याला साईट व्हिजिट जर करता आल्या तर त्या नक्कीच आपण 2 ते 4 साईट व्हिजिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत. ठीक आहे, कारण आपण या कोर्समध्ये काय देत आहोत, 2 महिन्याचं ट्रेनिंग आहे, पण ही वीकेंडची बॅच आहे. 2 महिन्याची वीकेंडची बॅच आहे, फक्त संडेची बॅच आहे. आणि त्याचबरोबर 2 महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2 साईट व्हिजिट्स तुम्हाला देणार आहोत, कारण कोणतंही काम कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी 2 महिन्यात संपत नाही. आम्ही तुमच्या बरोबर तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन करणार आहे म्हणल्यावर तुमच्या बरोबर आम्ही 1 वर्ष तर राहणार आहोत. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस चांगला सेट केला पाहिजे, ह्यासाठी आम्ही हा कोर्स आता 2 महिने तुम्हाला बेसिक ट्रेनिंग आणि 1 वर्षभर साईट व्हिजिटच्या मार्फत ट्रेनिंग असा ऑर्गनाईज केलेला आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या सगळ्यांना. खूप जणांनी चांगला रिस्पॉन्स दिला. शेवटपर्यंत ऐका. मेडेकर सरांचे शब्द तोलामोलाचे खूप आहेत. त्यांचं पुस्तक मी त्यांचं इंट्रोडक्शन देतो आता. त्यासाठी थोडाच वेळ मी तुमच्यासाठी खूप हे केलं. मी थोडं इन्स्टिट्यूट बद्दल पण सांगतो. इन्स्टिट्यूटचं विजन जे आहे, आपण काय करत आहोत, मी याची पीपीटी तुमच्या ग्रुपवर टाकून देतो आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण या ठिकाणी टाकून देतो. त्यामुळे कोणीही बाकीच्या गोष्टीकडे, म्हणजे आज मी फक्त तुमच्यावरच फोकस करणार आहे. आम्ही काय करतो ह्या बऱ्याच गोष्टी करतो आम्ही, म्हणजे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये तुम्हाला A to Z जे काय पाहिजे नसेल, पण बिल्डिंग सेक्टर मधलं, हा बिल्डिंग आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मधले जे रोड्स वगैरे असतील, जे छोटे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तुमचा स्टार्टअप आहे, सुरुवातीला तुम्हाला जे करायचं आहे त्याचा सपोर्ट मी देतो. मी मोठ्या मोठ्या कामाबद्दल, करोडोच्या कामाबद्दल अजिबात बोलणार नाही. छोटीच सुरुवात करायची आपल्याला, छोटीच कामं पहिली करायची आहेत, ती क्वालिटीमध्ये करायची आणि हळूहळू आपला टप्पा पुढे न्यायचा आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. करिअरचं डिसिजन एक व्यवस्थित घ्यायचं आहे तुम्हाला. आम्ही बऱ्याच गोष्टी ऑफर करत असतो. ऍक्च्युली पाहायला गेलं तर प्रोजेक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत, 80+ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याला आपण गाईड करतो. आणि स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंग्स आहेत, ज्याच्या मार्फत आता म्हणजे आपण जमलेलो आहोत स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंगसाठी. आपला हा एक प्रोजेक्ट चालू आहे जो ज्याच्यावर तुम्हाला साईट व्हिजिट आणि बऱ्याचशा गोष्टी, प्लॅन रीडिंग वगैरे बाकी पण शिकता येईल. ऍक्च्युअल मध्ये ऑफलाईन बॅच आपण घेत आहोत. लॉकडाऊन आहे, तर थोडंसं आपण वाटलं तर 7 मार्चला मी बॅच चालू करायची म्हणतोय, पण ती आपण 14ला करता येईल. पण तयारी 7 मार्चचीच राहू द्या. 7 मार्चला जे कोणी जॉईन होतील त्यांच्यासाठी, म्हणजे 7 मार्चच्या अगोदर त्यांच्यासाठी खूप चांगले ऑपॉर्च्युनिटी पण देणार आहे मी. त्यासाठी फक्त तुम्हाला टच मध्ये राहावं लागेल. आज किंवा उद्यामध्ये आमच्याशी संपर्क करावा लागेल. ठीक आहे. मी ह्या प्रोजेक्टचे डिटेल्स मी तुमच्याशी नंतर शेअर करतो. मला तुम्ही जे कोणी इंटरेस्टेड असतील, आता मी जे बोललेलो आहे त्या शब्दामध्ये जर तुम्ही इंटरेस्ट ठेवत असाल तर मला तुमचे कॉन्टॅक्ट नंबर फक्त चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमचे कॉन्टॅक्ट नंबर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. उद्या तुम्हाला पर्सनली कॉल येऊन तुमचे काय डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर केले जातील. ठीक आहे. किंवा 1 to 1 तुमच्या बरोबर तुमचे पर्सनली जे डाऊट्स असतील ते ऐकून घेतले जातील आणि तुम्हाला काउन्सिलिंग दिलं जाईल. ओके, ठीक आहे. तर मी हा पार्ट इथे स्किप करतो. हा आपला चालू असलेला प्रोजेक्ट आहे. तुम्हाला प्रोजेक्टवर पण बऱ्याचशा गोष्टी माहिती करायच्या आहेत, बऱ्याचशा शिकायचं आहे. मेडेकर सर आता तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतीलच, पूर्ण एक्झिक्युशनच्या ऍक्टिव्हिटी आपण काय काय घेणार आहोत, काय काय नाही. तर मी हा पार्ट स्किप करतो. मी जास्त टेक्निकल मध्ये जात नाही आता, कारण आपल्याला ते शिकायचंच आहे. मी प्रकाश मेडेकर सरांकडे हँड ओव्हर करू इच्छितो, कारण मी वाटतं जास्तच वेळ तुमचा घेतला. जवळपास 35 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे प्रकाश मेडेकर सरांचा या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये, इंटरनॅशनल आणि नॅशनल प्रोजेक्ट. पण आज सर आपल्या बरोबर एकदम छोट्यात छोटा प्रोजेक्ट, छोट्यात छोटी ऍक्टिव्हिटी कशी करायची याच्याबद्दल बोलणार आहे. इराक, ओमान, मलेशिया म्हणजे इंटरनॅशनल जरी कोणाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतील त्याच्याबद्दलही माहिती भेटेल. पण आपण आता सुरुवात आपली ही भारतातून करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या भेटणार आहेत त्या इथल्या भेटणार आहेत. सरांचं एक छान पुस्तक आहे, म्हणजे मी समोर पुस्तक घेऊनच बसलेलं आहे, ते पुस्तक आहे. हा, तर मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे उद्या तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी इंडेक्स मधल्या काही गोष्टी पण वाचून दाखवतो तुम्हाला, की हे पुस्तक आम्ही आमच्या वतीनं तुम्हाला गिफ्ट देणार आहोत. सगळं पार्टिसिपंटला, जे पार्टिसिपंट प्रेझेंट असतील असे नाही, पण जे एनरोल करतील, जे 1 वर्षासाठी आमच्या बरोबर राहण्यासाठी एनरोल करतील
जे स्वतःचा 5 वर्षाचा प्लॅन तयार करतील त्यांच्या तर्फे माझ्याकडून हे सर मी तुमच्या वतीनं हे गिफ्ट देऊ इच्छितो. ठीक आहे, थँक्यू सर. या पुस्तकामध्ये वैविध्यपूर्ण बांधकामाचे जे साहित्य आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती, ती पण शुद्ध मराठीतून. म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनियर जरी असेल, एखादा कॉन्ट्रॅक्टर जरी असेल, तो सगळ्या शेवटच्या थरापर्यंत सुपरवायझर लेवलपर्यंत ही माहिती जाऊ शकते. अशा भाषेत सरांनी बरेचसे टॉपिक्स यामध्ये कव्हर केलेले आहेत, बिल्डिंगच्या रिलेटेड ते ऍडव्हान्स लेवलपर्यंतचे सगळे टॉपिक्स. म्हणजे आपण कुठेही काम करणार असू, म्हणजे सिटी लेवलला काम करणार असू, मेट्रो सिटीमध्ये असू किंवा एखाद्या छोट्या खेडेगावात काम करणार असू, पण बेसिक कन्स्ट्रक्शनची तुम्हाला माहिती असली पाहिजे. याची 5वी आवृत्ती पण येत आहे, ती तुमच्या हातात असेल तुम्ही कोर्स जॉईन केला तर. सरांचं बी सिव्हिल झालेलं आहे सीओबी मधून. 1982 मध्ये डिस्टिंक्शन मधून पास आउट सर, म्हणजे 1982 मध्ये ज्यावेळेस आमचा जन्म पण नव्हता झाला. त्यावेळेसचे सर सीओईपीचे गोल्ड मेडलिस्ट, म्हणजे डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आहेत. सध्या सर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स बरोबर असोसिएट आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज त्याच्यावर असोसिएट आहेत, व्हॅल्यूअर पण आहेत सर, म्हणजे चार्टर्ड इंजिनियर तर आहेतच, पण गव्हर्नमेंट रजिस्टर व्हॅल्यूअर पण आहेत. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युएशन याच्या बरोबर पण सर रजिस्टर आहेत, एंगेज आहेत. सरांना खूप अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत. ह्युमन राईटचे अवॉर्ड आहेत, आयडियल सिव्हिल इंजिनियरचे अवॉर्ड आहेत. त्याचबरोबर त्यांचं लिडरशिप, म्हणजे त्यांनी एक प्रोजेक्ट केला होता मलेशियामध्ये, त्याच्याबद्दल चांगली लिडरशिप बद्दल त्यांना त्या प्रोजेक्ट पूर्ण एक्झिक्यूट करत आपले लाडके सगळ्यांचे जे राष्ट्रपती होते एपीजे अब्दुल कलाम सर, त्यांच्याकडून त्यांना अप्रिसिएशन भेटलेलं आहे. हे पुस्तक आहे सरांचं, दिशा बांधकाम नवनिर्मितीची. मीडियामधून सकाळ, तसंच महाराष्ट्र टाइम्स, अशा वेगवेगळ्या परत स्थापत्याबद्दलचे काही मॅगझिन्स आहेत, अशातून सरांचे लेख येत असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला सरांकडून हे करायला भेटणार आहेत. तर मी सरांना वेलकम करतो. सर, मी माझ्याकडून मुलांना कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस चालू करण्यापर्यंत त्यांना नेऊन ठेवणार आहे. बर, व्हेरी गुड. म्हणजे रजिस्ट्रेशन, त्यांचा प्लॅन, विजन मॅप करण्यापासून ते त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करण्यापर्यंत पासून ते त्यांनाच रजिस्ट्रेशन करण्यापासून, टेंडर शोधण्यापासून, टेंडरमध्ये काही चुका होऊ नयेत, टेंडर भेटलंच पाहिजे त्यांना, त्यासाठी डॉक्युमेंटेशन काय लागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते त्या वर्क ऑर्डर भेटण्यापर्यंत मी त्यांना नेऊन ठेवणार आहे. तुमचा रोल इथून पुढचा चालू होऊन जाईल की त्यांनी साईटवर व्यवस्थित प्लॅनिंग करून ते पूर्ण एक्झिक्युशन, साईटच्या बोली भाषेत त्या सगळ्यांशी कम्युनिकेशन करून, कॉन्ट्रॅक्टर असतील, लेबर असतील, ते कम्युनिकेट करून ते काम व्यवस्थित पूर्ण करणे. आणि प्रायव्हेटमध्ये करू देत किंवा गव्हर्नमेंटमध्ये करू देत, सगळ्यासाठी क्वालिटी देणं ही प्रायोरिटी आहे. जो क्वालिटी देतो त्याचं नाव काढलं जातं, त्याला कामाला काहीही कमी नाहीये. तर हे जे काम आहे हे प्रकाश मेडेकर सर तुमच्यावर सोपवत आहे. आणि बाकी त्याच्यानंतर राहिलेलं काम आहे, त्यांची रिटेन्शन कसे काढून द्यायचे ते वगैरे ते मी नंतर घेईल परत. ठीक आहे, ओके. तर सर इट्स ओव्हर टू यू. ओके, मी प्रेझेंटेशन शेअर करतो माझं. सर, तोपर्यंत बाकीचे जे असतील त्यांनी तुमचे नंबर, ज्यांनी कोणी अजून सुद्धा नंबर तुमचा शेअर केलेला नसेल, प्लीज तुमचा नंबर शेअर करा. तुम्हाला उद्या कॉन्टॅक्ट आमच्याकडून हमखास केला जाईल. ठीक आहे, ओके. येस सर. बरं, सर्वांना प्रेझेंटेशन दिसते? येस सर. ओके, माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? येस सर. व्हेरी गुड. सो इट इज अ रिअली गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. आणि सर्वांचं मी स्वागत करतो बांधकाम क्षेत्रामध्ये. ओके, की मला आनंद होतोय की ज्या क्षेत्रामध्ये मी माझं संपूर्ण करिअर आजपर्यंत मी खर्च केलं, अजूनही मी कार्यरत आहे, या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व लोक उत्सुक आहात. आणि मी असं म्हणेल की हा जन्म अपुरा पडतो बरं का मित्रांनो. हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्र जे तुम्ही निवडले ना, ते इतकं विलक्षण आहे, इतकं महान आहे, इतकं व्यापक आहे की संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग समजण्याकरता मी असं म्हणेल की मला कमीत कमी 3 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा मला ते समजेल. पण हे नाही, 3 जन्म घेणं माझ्या हातात नाहीये. माझ्या आत्ता मी काय करू शकतो की या जन्मामध्ये आणि जे काही मी निवडलेलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त शिकून चांगलं काम कसं करू शकतो एवढं तर माझ्या हातात आहे, बरं की नाही. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवा की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे लक्षात ठेवा.
तुमच्या क्षेत्रामध्ये जे यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला, त्याच्याकरता दुसरं कोणीही तुम्हाला मदतीला येणार नाही, तुमचं तुम्हालाच घडवायचं आहे. आणि हे इंजिनिअरिंगचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकटे नसता, लक्षात घ्या. तर अनेक लोक कार्यरत आहे. तुम्हाला माहिती असेल की जगातलं आणि देशातलं असं खूप बलाढ्य क्षेत्र आहे बांधकाम क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला उत्सुक आहात. आणि पहिली गोष्ट म्हणजे डोक्यातनं काढून टाका की मला पैसे मिळतील का, मला कामं मिळतील का. तर असे क्षुद्र विचार मनात आणू नका. या क्षेत्राची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की तुम्ही जर खरोखरच काम करण्याची तयारी ठेवली, कुठेही जाऊन काम करण्याची, माझा शब्द लक्षात ठेवा की या क्षेत्रामध्ये कुठेही जाऊन काम करण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल, कष्ट करण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल, चिकाटी लागेल. त्याच्यानंतर जे विविध ज्ञान आपण जे म्हणतो बांधकाम क्षेत्रातल्या घडामोडी चालल्या आहेत त्या समजल्या पाहिजेत, असं तुमचं मनाची धारणा पाहिजे. त्याच्यानंतर प्रामाणिकता जी आहे काम करताना, सचोटी म्हणतो आपण, की ज्याचं फळ आज नाही मिळत, सब्र का फल मिठा होत आहे म्हणतो आपण तसं. आज तुम्हाला ते नाही मिळणार, लगेच नाही मिळणार, पण तुम्ही जे काय चांगलं पेराल ना तर ते चांगलं उगवेल. ती वेळ यावी लागते. कारण हे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहात त्याची जो का पिरियड आहे तो काय 1-2 वर्षाचा नाहीये. तुम्ही जे क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहात, काम करण्याला उत्सुक आहात, तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करायचे, लक्षात ठेवा. तर कधी शॉर्ट टर्म विचार करू नका. शॉर्ट टर्म विचार करू नका, लॉंग टर्म विचार करा की मला एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये 35 ते 40 वर्ष या क्षेत्रामध्ये टिकून राहायचंय, चांगलं काम करायचंय. मग मला काय काय गोष्टी कराव्या लागतील? तर तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील. एक गोष्ट नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही म्हणाल की कसं काय शक्य सर, एवढ्या सगळ्या गोष्टी करता येतात? तुम्ही तर मनात आणलं ना, खूप काय करू शकता तुम्ही, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, दिवसाचा 24 तास असतात आपल्याकडे. परमेश्वराने आपल्याला 24 तास दिले. या 24 तासाचं प्लॅनिंग कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं. माझं वाक्य लक्षात घ्या, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग 24 तासामध्ये 10 तास लोळत बसायचंय का, एक 6-7 तासाची झोप झाल्यानंतर चांगला व्यायाम करून टवटवीतून कामाला जायचंय, नवीन काही शिकायचंय, हे तुमच्या हातात, लक्षात ठेवा. ते तुम्ही ठरवायचंय. तुम्ही त्या पद्धतीने तुमचं दिवसाचं प्लॅनिंग केलं तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी दिवसाच्या अंतिम याच्यापर्यंत करू शकता. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आपण या क्षेत्राची थोडीशी ओळख करून घेऊया. काय क्षेत्र आहे? तर आता लक्षात घ्या की या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत, त्याला आपण मॅन पॉवर म्हणू. इंग्रजीमधली मॅन पॉवर आणि मराठीमधलं मनुष्यबळ. तर तुमच्या लोकांचं हे कौशल्य असणार आहे की या सर्व लोकांकडनं तुम्ही काम कसं करून घेऊ शकता. आता माझ्या 35 ते 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला कुठे जाऊन प्रत्यक्ष काम नाही करावं लागलं. म्हणजे मी कुठलं काम केलं, मी लेवल घेण्याचं काम केलं, लक्षात घ्या. इंजिनियर आहे त्यामुळे डम्पिंग लेवल लावा, त्याच्यानंतर त्याच्यातनं लेवल घ्या, हे काम तर मला काय यायलाच पाहिजे. त्यानंतर साईटवरती जाऊन साईटचा लाईन आउट करा, हे तर मला यायलाच पाहिजे. पण ते लाईन आउट केल्यानंतर त्याला दोरी बांधा, त्याचा खाली ओळंबा सोडा वगैरे, हे सगळं कारपेंटर करतो, लक्षात. पण तो बरोबर करतो की नाही करतो, हे बघण्याची जबाबदारी मात्र माझी आहे, हे लक्षात घ्या. ती जबाबदारी मी झटकू शकत नाही. आणि हेच तर कौशल्य आहे. काय कौशल्य आहे आपल्या इंजिनियर लोकांचं? की अरे माझ्या बरोबरीने काम करणारे जे विविध लोक आहेत, ते शिकलेले नाहीयेत. त्यांच्याकडे डिग्री नाहीये, त्यांच्याकडे कुठलं सर्टिफिकेट नाहीये. ते पिढीजात आलेले आहेत, लक्षात घ्या. त्यांचं जे काय काम करतायत ते पिढीजात आलेले आहेत. गवंडी म्हणा, सुतार म्हणा, त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या ह्याच्यामध्ये काम करत असतात. मग यांच्याकडनं मला चांगलं काम करून घ्यायचंय.
मग त्यांच्याकडनं जर मला चांगलं काम करू दे, तर पहिलं मला काम कसं करायचं आणि काम कसं असायला पाहिजे हे मला प्रत्यक्षात तर मला माहिती असायला पाहिजे ना. मलाच जर कामाची माहिती नसेल तर मी इतरांकडनं कसं चांगलं काम करून घेणार. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या विविध लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे ती सगळी कामं जी आहेत, ती विविध कामं आहेत बांधकाम क्षेत्रातली, त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, याचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या पर्टिक्युलर कोर्स मधनं करायला मिळणार आहे. की कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी असतात आणि या ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने कशा केल्या जातात. या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या बांधकामातल्या त्या वाईट पद्धतीने पण केल्या जातात. दुर्दैव आहे ते, मी असं म्हणतो. आणि त्याचे परिणाम जे आहेत ते लगेच बघायला मिळतात. का आपलं बांधकामच असं आहे. बांधकाम कसं आहे की तुम्ही चांगलं काम केलं तर ते अखंडित टिकणार आहे, आणि जर वाईट बांधकाम केलं तर ते थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट दाखवणार आहेत. चांगलं विटकाम केलं तर ते टिकणार आहे, चांगलं प्लॅस्टर केलं तर ते राहणार आहे, पण वाईट प्लॅस्टर केलं तर त्याच प्लॅस्टरला क्रॅक पडणार आहे, तडे पडणार आहे. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे माझ्याकडनं काय घडलं, मी चांगलं नाही काम केलं. आणि बोचणी ही जी आहे ते तुमच्या मनाला लागून राहील, हे लक्षात ठेवा. तर आयुष्यभर चांगल्या कामाचे भागीदार व्हा, वाईट कामाचे सहभागी होऊ नका. ओके. कोण आहेत ही लोक? तर हे बघा, हे आपल्यातलीच लोक आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये कोणकोणती लोक काम करतात. एखादा प्रकल्प म्हणला, एखादा बांधकाम प्रकल्प म्हणला, घर म्हणलं, बंगला म्हणला, इमारत म्हणली, एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणला, या प्रत्येक बांधकामाच्या साईटवरती तुम्हाला गेलं की ही सर्व लोक तुम्हाला तिथं आढळतील. तिथं सुतार आहेत. सुतारामध्ये पण दोन कॅटेगरी आहेत. एक म्हणजे सेंटरिंगचे सुतार आहेत आणि दुसरे फर्निचर करणारे सुतार. लक्षात घ्या. त्याच्यात स्किल्ड लोक आहेत फर्निचर करणारे. हेल्पर, पिगारी काम, हा अशिक्षित असतो, शिकलेला नसतो. त्याला आपण आपल्या इंग्रजीमध्ये मेलकुली म्हणतो, मेलकुली. पण याच्याशिवाय काम होऊ शकत नाही. त्यालाच मराठीमधला शब्द आहे पिगारी. त्याच्यानंतर फिमेल कुली, म्हणजे आपण जे म्हणतो की बाई. कॉन्क्रीट करताना तुम्ही बघा, किंवा एखादं गवंडी काम चाललं असेल, बांधकाम चाललं असेल, तर तुम्हाला जे मॉर्टर दिलं जातं, सिमेंटचा जो घमेलं उचललं जातं, ते दिलं जातं, गवंड्यापर्यंत पोहोचवलं जातं. कोण दिलं जातं? ते काम या सगळ्या बांधकाम क्षेत्रातल्या स्त्रिया करतात. गवंड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. बांधकाम करणारे वेगळे गवंडी, प्लॅस्टर करणारे वेगळे गवंडी, फरशी बसवणारे गवंडी वेगळे, डबर बांधकाम करणारे गवंडी वेगळे, डबर बांधकामाचं पॉइंटिंग करणारे सुद्धा वेगळे. तुम्हीच बघा, गवंड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्किल्ड असणारे गवंडी आहेत, आणि ते काम आहे ते तेच गवंडी करू शकतात. एकमेकांचं काम ते गवंडी करू शकत नाहीत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या गवंड्यांनी ते वर्षानुवर्ष ते काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांना ते काम जमतं. आणि आपलं काम काय आहे की ती ऍक्टिव्हिटी जी आहे बांधकामाची, ती त्या लोकांकडनं आपल्याला करून घ्यायची. आता फिटर म्हणजे काय? लोखंडाचं काम करणारा जी व्यक्ती असते साईटवरती, त्याला आपण फिटर म्हणतो. आजचं काम तुम्हाला माहितीये, आजच्या जवळजवळ 90% बांधकाम जी आहे ते सगळे आपले RCC आहेत, म्हणजे कॉन्क्रीट. पूर्वीचे बांधकाम बघा वेगळी होती. पूर्वीची गावाकडची, तुम्ही गावाकडे जा, तुमची गावाकडची जुनी घरं बघा, ती घरं जी आहेत ना ती विटांची होती. त्या घराच्या भिंती सुद्धा जाड होत्या. 14 इंची भिंत होती, मोठी भिंत होती. आजची भिंत तुम्ही बघितली बांधकामाची, ती 14 वरनं कमी होऊन 14 वरनं 9 झाली, 9 वरनं 6 झाली. आलं का लक्षात? भिंतीची जाडी कमी झाली आता, पण पूर्वीच्या भिंती जाडसर होत्या.
त्याच्यानंतर त्या भिंतीला लोड बेरिंग म्हणायचं, तर भिंतीच वजन पेलायचं, भिंतींवरती डायरेक्ट स्लॅब टाकली जायची. ते कन्स्ट्रक्शन म्हणतो आपण लोड बेरिंग. बरं का, गावाकडे जाऊन बघा तुम्ही. पण याला मर्यादा आहेत. लोड बेरिंगचं जे काम आहे ते जास्तीत जास्त तुम्ही 2 मजले किंवा 3 मजले करू शकता. 2च समजा, त्याच्यावरती नाही करता येत. पण आपल्याला आता इमारती बांधायच्या 20 मजली, 25 मजली, 40 मजली. मग अशा इमारती बांधताना आपल्याला मदत होती आपल्या आरसीसी कामाची, कॉन्क्रीट. पण या कॉन्क्रीटच्या ठिकाणी जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला लोखंड लागतं. लोखंडाचं जे काम आहे, लोखंड कट करणं, त्याच्यानंतर त्याच्या रिंगा बनवणं, ते प्रत्यक्ष साईट वरती नेऊन बांधणं, जिकिरीचं काम आहे मित्रांनो. आणि या फिटरचं महत्व कधी कळतं तुम्हाला माहिती? बांधकामामध्ये, उन्हाळ्यामध्ये. तुम्ही विचार करा, आता उन्हाळ्याचे चटके आजच जाणवायला लागले तुम्हाला, लागलेत की नाही? फेब्रुवारी महिना जो आहे संपला, मार्च एप्रिल मे, अजून 3 महिने आपल्याला काढायचे. आणि पाऊस सुद्धा जून मध्ये लगेच येत नाही, तो जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जूनचा 3.5 महिने, एक दिवस आता आपल्याला उन्हाळ्याचेच. आणि टेम्परेचर आत्ताच पोहोचले 40 डिग्री वरती. अकोला अमरावती मध्ये पोहोचले 40 डिग्री वरती. तुम्ही विचार करा, एक अकोल्याचं काम आहे, अमरावतीचं काम आहे, उस्मानाबादचं काम आहे. या ठिकाणी जिथं वातावरणाचं टेम्परेचर 40 डिग्री आहे, लोखंड किती तापत असेल? लोखंडाच्या सळीला हात लावल्यानंतर काय चटके जाणवत असतील. मग असं लोखंड कट करणं, त्याच्या रिंगा बनवणं, ते साईटवरती नेऊन बांधणं, आहे की नाही कष्टाचं काम मित्रांनो? पण आपलेच फिटर बांधव ते करतायत. ते करतायत म्हणून आपली कामं होत आहेत, ते काम गाळतायत. आपल्याला काही इंजिनियर किंवा सुपरवायझर थोडंफार कामावरती चक्कर मारून नंतर सावलीमध्ये जाऊन बसू शकतो, साईट ऑफिस मध्ये येऊ शकतो, थोड्या सावलीमध्ये. पण ती लोक, त्यांना कुठे सावली आहे? ते असं करू शकतात का? नाही करू शकत. त्यांना सावली नाहीये, त्यांना काम उन्हातच करायचं, त्यांना संपूर्णतः घामच गाळायचं. असे हे सगळे लोक आहेत मित्रांनो. हे सर्व लोक आता मी तुम्हाला सांगितले, सुतार, फिटर, बिगारी, हे सर्व लोक उन्हातान्हामध्ये राबत असतात, पावसाळ्यामध्ये भिजत असतात, थंडीमध्ये काम करत असतात. आता मी आता तुम्हाला सांगत नाही, पण अमेरिकेमधला एक घटना, मी एका साईटवरती गेलो तर अमेरिकेमध्ये -22 डिग्री टेम्परेचर मध्ये सुतार काम करत होते. त्याचा व्हिडिओ घेतलाय मी. -22, विचार करा तुम्ही. पण ती सुतार लोक स्वतःच्या पोटाकरता ती काम करत होती. मला आश्चर्य वाटलं बरं का हे काम करताना बघून. मी म्हणलं परमेश्वराने यांना किती विलक्षण ताकद दिली, अशा याच्यामध्ये ते कन्स्ट्रक्शनची कामं करतायत. अमेरिकन नव्हते ते, कुठून तरी कोरियावरनं, इकडनं तिकडनं आलेलो, इंडोनेशियावरनं असे आलेले लोक होते, पण काम करत होते. त्याच्यानंतर आपल्या साईटवरती पेंटर्स असतात काम करताना, झुल्यावरती काम करतात, झुला बांधतात. इमारत असते 20 मजली, पण या इमारतीचं 20 मजली इमारतीचं पेंटिंग करताना वरपासनं खालपर्यंत सगळं एक सुंदर जे रंगकाम केलं जातं, ते काम करण्याचं काम कोण करतं? पेंटर करतो. आणि हे काम जे आहे ते साधं नाही आहे, स्किल्ड वर्क आहे, लक्षात आहे, कौशल्य. मी असं म्हणेल की बांधकामातल्या प्रत्येक कामामध्ये कौशल्य आहे. हे कौशल्य जे आहे ते तुम्हाला समजलं नाही तर काय उपयोग आहे? हे कौशल्य जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हाच तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तूची निर्मिती करू शकणार, लक्षात घ्या. बरोबर की नाही? वायरमन आहे, वेल्डर्स आहेत, असंख्य कॅटेगरीतले लोकांना एकत्रित आणून जेव्हा आपण काम करू घेऊ शकतो, त्यांचं काम समजू शकतो, तेव्हा मी असं म्हणेल की आपण खरोखरच आपण एक लीडर झालो, किंवा एक चांगलं काम करून घेणारा आपण एक सुपरवायझर झालो, किंवा आपण चांगलं काम करणारा एक इंजिनियर झालो. आणि हेच जे आहे जर तुम्हाला समजलं नाही
तुमच्या जे काही कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जर तुम्हाला हे समजलं तर मी असं म्हणेन की तुमच्या पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती हे तुम्हाला जे तुम्ही शिकणार आहात त्याचा तुम्हाला 200% उपयोग, 100% नाही, 200% उपयोग हे लक्षात ठेवा. आता सरांनी हा जो कोर्स चालू केलाय, या कोर्समध्ये मी पण काही विषय मी घेणार आहे. सरांना मी तसं सांगितलंय की हो, यातले काही विषय मी नक्की घेईल, तुम्हा लोकांना सोप्या भाषेत समजून सांगेल. पण तुम्ही या कोर्समध्ये काय शिकणार आहात, तर आपल्यामध्ये कुठल्याही बांधकाम प्रकल्पाला साईट म्हणलं जातं. साईट इंग्रजी शब्द आहे, पण म्हणलं जातं कुठे चालणार रे, साईट वरती चाललं. आता साईट म्हणजे काय, बंगला असू शकतं, घर असू शकतं, अपार्टमेंट, बरं का, एखादी सोसायटीचं काम असू शकतं. तर तुम्हाला या सगळ्याची मधले जे फरक आहेत ना, ते तुम्हाला कोर्समध्ये समजतील की बंगल्याचं काम वेगळं कसं असतं. आपण एखाद्याचं घर जे आहे आपण जे म्हणतो, किंवा फ्लॅट म्हणतो, अपार्टमेंट म्हणतो, सोसायटी, ही सगळी बांधकाम क्षेत्रातले जे विविध टर्मिनॉलॉजी म्हणजे काय म्हणतात त्याला, जे शब्द आहेत ते कुठे कसे वापरले जातात हे जे आहे ना, ते तुम्हाला त्या कोर्समध्ये समजून येईल. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं हे लक्षात घ्या की मी प्रत्येक इंजिनियरला सांगतो, प्रत्येक सुपरवायझरला सांगतो की तुम्हाला एखाद्या इमारतीचा लाईन आउट, त्याची आखणी ही जमिनीवरती प्रत्यक्षात तुम्हाला करता आलीच पाहिजे. ती जर तुम्हाला आली नाही तर मी असं म्हणेल की तुम्ही स्वतःला इंजिनियर किंवा सुपरवायझर म्हणू नका. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही शिकून घ्या, हे अवघड नाहीये. फक्त हे तुम्हाला कोणी सांगितलं पाहिजे, तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे कसं करायचं. आणि या कोर्समध्ये तुम्हाला ते शिकवलं जाणार की लावनाट कसं करायचं. आता एखाद्या इमारतीचं जेव्हा आपण प्रत्यक्ष जागेवरती जेव्हा आपण लाईन आउट करतो तेव्हा आपल्याला ते ड्रॉइंग असतं, आर्किटेक्ट ते ड्रॉइंग आपल्याला पाठवतो, त्याच्यामध्ये ते सगळे माप दिलेली असतात त्या इमारतीची. त्याच्यानंतर इमारतीच्या ज्या सीमा भिंती असतात किंवा बाउंड्रीज असतात त्याच्यापासून किती अंतर असतात ती सगळी दिलेली असतात. आता मी तुम्हाला माझ्या शेजारीच घराचे काम चाललंय एका बंगल्याचं. आम्ही एका बंगला सोसायटीमध्ये राहतो आणि मला ते संपूर्ण काम मला खिडकीतनं दिसत असतं आणि मी बघतोय ते काम कोण करतंय, नक्की कोण करतंय याच्यावरती माझं लक्ष असतं. आणि मला खूप आनंद होतोय की त्या साईटवरचे जे सेंटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत हे लोक आरसीसी त्याचे डिझाईन आहे, लोखंडाच्या सळईचं किंवा आर्किटेक्ट दिलेले नकाशे हे घेऊन बसलेत तिथं, त्याचा अभ्यास करतायत, ते वाचतायत आणि त्या ड्रॉइंग प्रमाणे प्रत्यक्ष साईटवरती काम चाललंय. आता मला नाही वाटत की ते कोणी इंजिनियर्स आहेत, त्यांनी डिग्री, मला दिसतंय त्यांच्याकडे बघूनच लक्षात येते की हे कोणी डिग्री घेतलेले इंजिनियर नाहीये, पण ड्रॉइंग प्रमाणे ते काम करतात. त्यांना ड्रॉइंग वाचता येते, मग ते भले ड्रॉइंग इंग्रजीमध्ये सुद्धा असेल, कारण नॉर्मली इंजिनिअरिंगची ड्रॉइंग जी ती इंग्रजीमध्ये असतात, ते काय मराठीत नसतात. ड्रॉइंग इंग्रजीमध्ये असतं, मेजरमेंट माप सुद्धा इंग्रजीमध्ये असतात, पण ती वाचू शकतात, ती वाचता येतात. एखाद्या न शिकलेल्या माणसाला सुद्धा त्याला समजतं, ते अनुभवाने त्याला कळत. लक्षात घ्या, आणि हेच महत्वाचं आहे, त्याला त्या अनुभवाने कळत. आणि तुम्हाला एवढं सांगेल या बांधकाम क्षेत्रामध्ये जे आता मगाशी तुम्हाला जे कॅटेगरीज सांगितल्या वेगवेगळ्या, की सुतार आहेत, त्याच्यानंतर गवंडी आहेत, त्याच्यानंतर फिटर आहेत, अहो यांचे काही ठेकेदार लोक ज्यांच्याबरोबर मी काम केलं, हे लोक अक्षरशः तुम्हाला सांगतो अंगुठा छाप होते, सही करता येत नव्हती त्यांना. पेमेंटला आठवड्याचे जे काय पगाराचं वाउचर असतं त्याच्यावरती त्यांना सही नव्हती करता येत. पण या सर्व व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यामध्ये लाखो रुपये कमवले.
कष्टाने कमवलंय. नॉट ओनली दॅट, 40-40, 50-50 कार्पेंटर लोकांचा समूह सुद्धा त्याला कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सांभाळलं. मला आश्चर्य वाटतं त्या लोकांकडे बघून, मला आश्चर्य वाटायचं कसं करू शकतील हे. आमच्याकडे सेंटरिंगचा कॉन्ट्रॅक्टर होता, मला नाव घेऊन सांगतो, वसंत उभे म्हणून नाव होतं त्याचं. शिकलेला नव्हता वसंत उभे, पण वसंत उभेकडे 50 कार्पेंटर्स होते. त्यांना तो एकत्रितरित्या घेऊन काम करू शकत होता. आता तुम्हीच विचार करा, तो न शिकलेला सुद्धा ठेकेदार तर 50 कॉन्ट्रॅक्टर कार्पेंटर लोकांकडनं काम करून घेऊ शकत असेल, 3-3, 4-4 साईटवरती तो काम करू शकत असेल, तर आपल्यासारखे का नाही करू शकणार? आपल्याला ते यायलाच पाहिजे ना, बरोबर की नाही? तर मी अशा अनेक व्यक्तिमत्व बघितले, अनेक व्यक्ती बघितल्या माझ्या या 35 ते 40 वर्षाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये, आणि मला आश्चर्य वाटायचं या लोकांकडे बघून. कारण तुम्ही कुठलंही टेक्निकल नॉलेज शिकलेलं नाही, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये गेलेला नाही आहात, पण तुम्ही एक काम कसं करू शकता, कसं करून घेऊ शकता? कारण या सर्व लोकांनी काम जे आहे ते प्रत्यक्ष कामावरती उभं राहूनही शिकले. मी तर असं म्हणेन की इंजिनियर लोकांपेक्षाही त्यांना त्यांचा प्रॅक्टिकल ज्ञानाचा अनुभव खूप मोठा जाणला होता. आणि माझ्या लाईफमध्ये मी हेच केलं, जे मला तुम्हाला आज सांगायचंय सर्वांना, की माझ्या कॉलेजमधनं मी जेव्हा BE लिहून बाहेर पडलो, त्या माझ्याकडे प्लस क्लास विथ डिस्टिंक्शनची डिग्री होती, पण अनुभव शून्य होता. आणि तो अनुभव या सर्व लोकांमध्ये मिसळून त्यांच्यात राहून मी शिकलो. लक्षात घ्या, तिथं मी असं मनाला असं समजलं नाही की मी इंजिनियर आहे, मी खूप मोठा आहे, हे लोक माझ्या हाताखाली काम करतायत. असा मी कधीही मी असा विचार केला. मी प्रत्येक वेळी असा विचार केला की लोक माझ्या बरोबरीने काम करतायत. आणि त्या पद्धतीने मी जेव्हा या लोकांमध्ये मिसळलो, तेव्हा मला ती प्रॅक्टिकल सगळी कामं जी आहे ती पटापट मला समजायला लागली त्यांच्यामध्ये मी मिसळल्यामुळे. आणि हे तुम्हाला नक्की करावं लागेल. म्हणजे जरी तुम्ही आपल्या CIT कडनं बांधकामाचा कोर्स केला, पूर्ण केला, शिकून घेतलं, तर त्यानंतर तुमचं कौशल्य काय असणार आहे की तुम्ही प्रत्यक्ष साईटवरती या लोकांमध्ये मिसळून त्यांच्याकडनं ती कामं कशी करून घेऊ शकता. ओके. आता बांधकामामध्ये बघा की तुम्हाला लाईनआउट आला पाहिजे, मोजमाप, अचूक मोजणी पण तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये 2 पद्धतीने मोजलं जातं एखादं माप. मीटर मध्ये मोजलं जातं आणि फुटामध्ये मोजलं जातं. आणि आपल्यामध्ये एक म्हणतात असं गमतीने की एखादा कॉलम आउट झाला, सेंटरला नसला की ते काय म्हणतात, तो कार्पेंटर म्हणतो सर काय 1 इंचाने आउट आहे हो सर. अरे पण 1 इंच म्हणजे 25 मिलीमीटर, हे लक्षात घ्या. किंवा मापामध्ये तो म्हणतो सर काय 1 फुटाचा फरक आहे. 1 फूट म्हणजे काय झालं, 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर. हा दोन्ही मधला फरक आहे, फूट आणि मीटर मधला. मग आजकाल बांधकाम जी आहे सगळी ती शक्यतो जी आहे ती फुटामध्ये नाही करायची, फूट इंचाचं नाही करायचं. जे काय करायचं ते मीटर मध्ये करायचं, MM मध्ये करायचं, सेंटीमीटर मध्ये करायचं. हे लक्षात ठेवा, तिचा अचूकता जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खोदाई खोदकाम करताना कशी करायची खोदाई, कोणत्या खोदाईला कोणतं मशिनरी तुम्हाला वापरायची. बांधकाम मी तुम्हाला सांगितलं, बांधकामाचे विट बांधकाम आहे, ब्लॉक वर्क आहे, त्याच्यानंतर डबर बांधकाम आहे. सगळे प्रकार तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहेत. प्लॅस्टर कसं करायचं, PCC म्हणजे काय, RCC म्हणजे काय, याच्यातला फरक काय, हे सगळं. तो फ्लोरिंग म्हणजे फरशी बसवताना रफ शाबात फरशी कशी बसवायची, त्याच्यानंतर ग्लेज टाईल कशा बसवायच्या, कोणती टाईल कुठे बसवली जाते, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये नक्की शिकायला मिळणार आहे. वॉटरप्रूफिंग तर तुम्हाला माहिती आहे की ते जर नीट झालं नाही तर सगळी गळती. तुम्हाला सांगतो मी, आपल्या घरामध्ये
मी म्हणतो की 80 ते 90% घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. कुठे ना कुठेतरी गळत असतं, छत गळत असतं, टॉयलेट गळत असतं, भिंतीमध्ये लिकेज येत असतं. अशा वेळेला हे सगळं वॉटरप्रूफिंगचं जे काय काम आहे त्याचं महत्व तुम्हाला त्या वेळेला कळेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल हे असंच एक वेगळं काम आहे जे आपल्याला बांधकामामध्ये लागतं. तिथं इलेक्ट्रिशियन्स येतात आणि काम करतात. पण याचा अर्थ असा तुम्ही समजू नका की ते त्यांचं काम आहे, मला नाही. समजून घ्या त्यांच्याकडनं. त्यांच्या कामामध्ये सुद्धा करताना ते योग्य पद्धतीने करतायत की नाही याची माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे. दरवाजा बसवणं, खिडक्या बसवणं, किचन ओटा. आमच्याकडे एक किचन ओटा बसवायला म्हणणार गवंडी कामामध्ये काही काही गवंडी स्पेशलाइज असतात. तर आमच्याकडे मी काम करताना एक गवंडी होता आमच्याकडे, त्याचं नाव नाही आठवत, पण तो किचन ओट्याचा स्पेशलिस्ट होता. होती त्याच्यामध्ये किचन ओटा मास्टर, लक्षात घ्या. आणि सुंदर किचन ओटा करायचा तुझा आहे तो, त्याची मास्टरी त्याच्यामध्ये होती. त्याच्यानंतर बाथरूम मध्ये टाईल बसवताना, आता टाईल बसवायच्या बाथरूम मध्ये कशा बसवायच्या, त्याला उतार द्यायचा की नाही द्यायचा, कोणती टाईल त्यावेळेला सिलेक्ट करायची, ते बसवताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी ज्या ते तुम्हाला कोर्समध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मला असं वाटतं की तुम्हाला शिकवण्याचे प्रयत्न होणार. पेंटिंग, पेंटिंगचं तर आता आपल्या सीईटी तर्फे कोर्स होतोय, तो कोर्स पण तुम्ही जरूर घ्या. हा सगळा जो कोर्स आहे ना, हा व्यवसायभिमुख आहे. याच्यानं तुम्ही स्वतः काही शिकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा उद्योग पण करू शकता, तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता. असे हे पेंटिंगचा कोर्स आहे तो. त्यामुळे स्वतंत्ररित्या सीआयटीने हा कोर्स आता चालू केलाय, त्याची पण तुम्ही हे करा. आता सुपरवायझर, मी म्हणलं तुम्हाला की सुपरवायझरची जबाबदारी काय? सुपरवायझरची जबाबदारी अशी आहे की त्याला साईटवरचं जे काम आहे ते त्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर साईटवरचे जे लेबर आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण, कामगार आहेत, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सुपरवायझरची असते. त्याचप्रमाणे त्याच्या वरिष्ठ जे इंजिनियर असतात, ते जे त्याला जे सांगतात, काम नेमून दिलेलं असतं, ते काम जे आहे ते रोजच्या रोज करणं. त्याच्यानंतर इंजिनियरला आलेलं मटेरियल म्हणा, लेबर म्हणा, या सगळ्याची माहिती देणं, हे सगळं जे काम जे आहे ते जबाबदारी आहे ती सुपरवायझरची असते. तर अशा पद्धतीची कामं जी आहेत की तुम्हाला कामाचं महत्व काय आहे हे सगळं तुम्हाला काय म्हणतात त्याला या कोर्समध्ये बेसिक पासून शिकवलं जाणार आहे. मेजरमेंट कशी घ्यायची, त्याची पण तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं मेजरमेंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं, ते सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये माहिती होणार आहे. तर मोजमाप कशी करायची, अंतर जी आहेत ते कशी टाकायची असतात, त्याच्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे काय, घनता म्हणजे काय, वजन म्हणजे काय. आता आपण खडी, वाळू, सिमेंट मोजून घेणार आहोत, मोजमाप आलं पाहिजे ना आपल्याला जे आहे ते, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मोजमाप जेव्हा म्हणतो आपण, अंतर म्हणतो, तेव्हा अंतरामधली अचूकता फार महत्वाची आहे मित्रांनो. कारण मी तुम्हाला म्हणलं ना, लाईन आउट हा आला पाहिजे. लाईन आउट हा बेसिक आहे कुठल्या इमारतीचा, की तुमचा तळामधला तो जो इमारतीचा जे माप आहे ते जेव्हा ऍक्युरेट होतं, अचूक होतं, एकदा ते झालं की मग त्याच्यावरती तुम्ही 1, 2, 3, 5, 50 मजले चढवा, नो प्रॉब्लेम, तुम्ही चढू शकता. प्रत्येक वेळी मजला चढवताना तुम्हाला काय बघायचंय, की तो ओळंबा बघायचा. इमारत ओळंब्यामध्ये वरती चालली आहे ना बघायचंय. काही इमारती माझ्याकडे आहेत असे फोटोग्राफ. इमारत अशी झाली आहे मित्रांनो, खालचा कॉलम असा आहे आणि 5व्या मजल्यावरचा कॉलम असा आहे. इमारत जागेवरती आहे, पण नशिबे गोष्ट जी आहे ती चांगली. आरसीसी पण एखाद्या भूकंपाचा झटका बसला की त्याचं मग ते कळतं काय. तर वरती जाणं, ओके, प्लम म्हणतो आपण त्याला, भिंत बांधतोय, प्लास्टर करतोय, हे सगळ्या ओळंब्यात व्हायला पाहिजे. त्याची व्हर्टिकल आपण म्हणतो ते उभं, हे सगळं तपासणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता की प्रत्येक दुकानं म्हणली, अमुक म्हणली, पोटमाळा असतो. म्हणजे पोटमाळ्याचा उपयोग काय, म्हणजे पोटमाळा ते एरिया जो आहे तो त्या क्षेत्रफळामध्ये पकडला जातो का नाही जातो, हे पण महत्वाचं आहे. आता पुढचा शब्द जो आहे रिफ्यूज एरिया, इंग्रजी शब्द आहे, पण आज ज्यांच्याकडे सकाळ येतो किंवा सकाळ घ्या आजचा,
आजचा सकाळ मागून घ्या कोणाकडनं तरी. आणि आता तुम्हाला जे व्याख्यान देत आहेत प्रकाश मेडेकर, त्यांचा एक आगीवरचा लेख आहे. आगीच्या वेळी काय काळजी घ्यायची, तो आजच आलाय माझा सकाळ, तो जरूर वाचा. त्याच्यामध्ये या रिफ्यूज एरिया बद्दल दिलेलं आहे. रिफ्यूज एरिया म्हणजे काय, तर एक मोठी इमारत आहे, लक्षात घ्या, एक 15 मजली इमारत आहे. तर या 15 मजली इमारतीमध्ये जर उद्याला आग लागली तर याच्या 8व्या मजल्यावरती, त्याच्यानंतर पुन्हा 8, 9, 10, 11, त्यानंतर पुढच्या 8 नंतर पुढच्या 3 मजल्यानंतर, अशा प्रत्येक वरच्या मजल्यानंतर त्या 8व्या फ्लोअरला, त्याच्या वरच्या फ्लोअरला असा काही एरिया राखीव ठेवला जातो, ओपन ठेवला जातो, तिथं बांधकाम केलं जात नाही. आगीच्या वेळी त्या इमारतीत राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती या ठिकाणी जमा होतात, तिथं एकत्रित होतात. आणि फायर ब्रिगेडचा तो बंब असतो, त्याची शिडी तिथपर्यंत जाते आणि तिथून त्या सर्व लोकांना इमारतीमधनं सुखरूप बाहेर काढलं जातं. त्याला म्हणतो आपण रिफ्यूज एरिया. पण हे सुद्धा तुम्हाला आम्ही या अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला या कोर्समधनं सांगणार आहे. आता पुढचा विषय बघा, स्टीलचं कटिंग आणि रिंगा कसं बनवतात, त्यातल्या कटिंग मध्ये आपण म्हणूया. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, हे कोविड येण्या अगोदर सिमेंटचा भाव काय होता आणि लोखंडाचा भाव काय होता, हे कुठनं तरी मिळवा तुम्ही. आणि आता काय भाव आहे बघा, आज भाव वाढलेत. सिमेंटचा भाव वाढलाय, लोखंडाचा भाव वाढला. लोखंडाची एवढी सळई छोटीशी 1 फुटाची सुद्धा तुम्हाला सांगतो मी, त्याची काय किंमत आहे आजच्या काळामध्ये हे तुम्ही काढून घेऊ शकता. लोखंड बाजारामध्ये जवळजवळ 50,000 रुपये टनापर्यंत पोहोचले. जास्तच आहे, मी असं म्हणतोय. 55,000 रुपये टन एवढे लोखंड आहे. त्यामुळे या लोखंडचं कटिंग करतो, जेव्हा साईटवरती आपलं जे लोखंड येतं तेव्हा त्या लोखंडाचं कटिंग करणं आणि ते प्रत्यक्ष कामावरती वापरणं, यामध्ये वेस्टेज हे नियंत्रण ठेवणं, ही मी असं म्हणेल की या सुपरवायझर, इंजिनियर, सर्व लोकांची जबाबदारी आहे. कारण तुम्ही जे जास्त वेस्टेज केलं तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका त्या ठिकाणी बसू शकतो. आणि तो कुठलाही बिल्डर, कुठलाही डेव्हलपर, कुठलाही घर मालक ते नाही सहन करू शकत. नुकसान तुम्हाला पैसे तो देणार आहे, तर त्याने दिलेल्या पैशातनं जे काही मटेरियल आणणार आहे त्याचं वेस्टेज न करता ते व्यवस्थित योग्य जागी योग्य कटिंग करून वापरण्याची जबाबदारी ही आपल्या लोकांची आहे. आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळे नाहीतर अनेक कामं अशी मी बघतो की ज्याच्यामध्ये भारंभार लोखंड आणलं जातं आणि ज्या ठिकाणी लोखंडाचं कटिंग वगैरे होतं तिथं ढिगारा असतो तुटलेल्या बारांचा, आणि नंतर ते भंगारामध्ये विकलं जातं. तसं नाही होता का? आपलं वेस्टेज जे आहे ना, ते जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो 3% आवडेल. 3%. ते जर 2% झाले तर व्हेरी गुड, तुम्हाला बक्षीसच मिळणार आहे त्या बिल्डरकडनं. आणि 0% केला तर तुमचा पगार डबल होईल तुम्हाला सांगतो. पण एनिहो, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जर ते वाचवलं तर तुम्हाला त्याची बक्षीस नक्कीच मिळेल, तुम्हाला सांगतो मी. आणि वाचवणं हे महत्वाचं आहे. हे आपल्याला शिकायचं आहे की लोखंड आलेलं लोखंड कसं योग्य पद्धतीने कटिंग करून त्यांनी कामावरती पाठवलं. त्यानंतर सिमेंट, हे स्टील आणि सिमेंट हे दोन्ही एक काय म्हणतात त्याला, अशी घटक आहेत की याच्याशिवाय आपलं बांधकामच होऊ शकत. म्हणजे सिमेंटचे सुद्धा प्रकार आहेत वेगळे वेगळे, ते तपासता आले पाहिजेत तुम्हाला, त्याची माहिती होणं गरजेचं आहे. वाळू, आजकाल तुम्हाला माहिती आहे की आता वाळूचे काही भागामध्ये, मी एक दौरा केला होता आत्तामध्ये, अमरावती, अकोला या ठिकाणी, तर तिथं औरंगाबादला पण गेलो होतो. आणि बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या सर्व लोकांनी मला हे प्रॉब्लेम सांगितले. सगळे ठेकेदार आहेत, त्यांनी, साहेब आम्ही काम कसं करायचं, आम्हाला तर नदीची वाळू मिळत नाही, आम्ही बांधकाम बंद ठेवायचं का? तर मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला नदीची वाळू मिळत नसली तरी तुम्ही क्रश सँड म्हणून जो प्रकार आहे तो वापरा, आणि त्याने सुद्धा तुम्हाला चांगलं काम तुम्हाला करता येऊ शकतं. मग या वाळूमध्ये सुद्धा जी येते साईडवरती वाळू, आली वाळू की वापरा असं नाही. अहो, ती वाळू आल्यानंतर आपल्याला तपासावं लागते, ते बघावं लागते की ती कशी आहे, त्याच्यामध्ये माती किती आहे, काय, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मातीचं प्रमाण किती आहे, किती असायला पाहिजे, या सगळ्या इंजिनिअरिंगच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आम्ही
या कोर्समध्ये सांगणार आहोत. थोडक्यात तुम्ही असं समजा की आम्ही तुम्हाला एक इंजिनिअरिंगचं ज्ञान तुम्हाला बहाल करणार आहोत त्या कोर्समध्ये, कारण आम्हाला द्यायचं आहे ते, या कोर्सच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं आहे. लक्षात घ्या. आता ते दिलेलं ज्ञान लक्षात ठेवून त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची आणि त्याच्यामधनं यशस्वी कसं व्हायचं हे तुमच्यावरती लागतं. बरोबर आहे. आता गंमत बघा, प्रवीण सरांनी मला सांगितलं की मेडेकर साहेब तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये लेक्चर देता, हिंदीमध्ये देता, मग आम्हाला जरा थोडी तुमच्या बांधकामाची ही जी काही भाषा आहे ती जरा सांगा ना. मग त्याच्यातले काही बरेचसे शब्द त्यांनीच मला दिले, त्याच्यामध्ये मी काही शब्द ऍड केले. तर तुम्ही लोक जेव्हा जाल ना बांधकामाच्या साईटवरती, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हे शब्द जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही बांधकाम नाही करू शकणार. तर या प्रत्येक शब्दामध्ये बरं का जो आहे ना, ती थोडी गंमत पण आहे शब्दाची, आणि हे सगळे शब्द आहेत, हे सगळे गोष्टी या सगळ्या आपल्या बांधकामाच्या साईटवरती वापरल्या जातात. मग तुम्हाला याच कोर्समध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे शब्द जे आहेत ना, ते शब्द म्हणजे नक्की काय आहेत हे तुम्हाला आम्ही समजून सांगणार आहोत. आता यातला बघा काही एक दोन शब्द मी तुम्हाला असेच सांगतो की आळे. आळं म्हणजे काय, तर शब्द तुम्ही घेतला असेल, पण स्लॅब झाल्यानंतर त्याच्यावरती पाणी साठवण्याकरता आळं करतात, असा तो शब्द आहे. ओके. त्याच्या धुमस. धुमस म्हणजे काय, तर आपण जेव्हा भरणी करतो मुरमाची याची त्याची, त्याच्यानंतर त्याला पाणी टाकून त्याला कॉम्पॅक्ट करावं लागतं. इंग्रजीचा शब्द कॉम्पॅक्शन, पण त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो धुमस. त्याच्यानंतर डोंगा हा पेंटिंग मधला शब्द आहे, डोंगा. तर तुम्हाला माहिती असेल की पेंटिंग करताना कुठलंही इंटरनल जेव्हा पेंटिंग कराल तुम्ही, तेव्हा झालेल्या प्लॅस्टरला पहिला डोंगा मारावा लागतो. त्याला आपण व्हाईट वॉश म्हणतो इंग्रजीमध्ये, व्हाईट वॉश, चुना. पण शब्द काय वापरतो आपण, डोंगा मारला. शब्द काय, डोंगा आहे. आता इथं एक शब्द आहे रॅबिट. एखादा तुम्हाला माहिती रॅबिट हा इंग्रजी शब्द आहे, रॅबिट म्हणजे उंदीर. मग तुम्ही म्हणाले उंदराचं काय काम आहे बांधकामामध्ये. रॅबिट म्हणजे काय, की बांधकामामध्ये जे एखादं आपण जुनं बांधकाम तोडतो, त्याची जुनं बांधकामामध्ये तोडलेला जे काय मटेरियल असतं, राडा रोडा असतो, त्याला रॅबिट म्हणतो आपण. त्याच्यानंतर तराफा. तर तराफा म्हणजे काय, तर एका ठिकाणून दुसरीकडे माणसाला जाण्याकरता टाकलेलं जे काय फळी असती, किंवा 2-3 फळ्या बांधून जे तयार केलं जातं त्याला आपण तराफा म्हणतो. त्याच्यानंतर टोपी. ते म्हणाले टोपी म्हणजे काय, डोक्यावर घालायची टोपी नाहीये, ही टोपी त्या कॉलमला लावायची टोपी आहे. हे सगळे जे शब्द आहेत लक्षात घ्या, हे सगळे शब्द जे आहेत, हे सगळे शब्दांची टर्मिनॉलॉजी तुम्हाला आपल्या कोर्स मधनं जे आहे ते तुम्हाला कळेल. दुकटं म्हणजे काय, गुण्या म्हणजे काय, हे सगळे जे पंजा, रंधा, करू, ही सगळे हत्यार आहेत. ही सगळी जी हत्यार आहेत, हे जे आपले जे काही कामगार आहेत, लोक आहेत, त्या प्रत्येकाची हत्यार आहेत. त्या हत्याराशिवाय ते काम करू शकत नाही, लक्षात घ्या. तर या सगळ्याची तुम्ही ओळख करून घ्या. त्याच्यानंतर ते तुम्हाला मिळणार आहे या याच्यामधनं. चाल सोडली का आपण म्हणतो, त्याच्यानंतर पहाड केला का, घडाई केली का, पेरणी केली का, ठिया मारला का, बांधी केली का, असे शब्द आहेत लक्षात घ्या. हे प्रचलित शब्द आहेत जे आज बांधकामामध्ये वापरले. ओके. आता कुठलाही बांधकाम प्रकल्प तुम्ही म्हणला की याच्यामध्ये लक्षात घ्या कोण कोण लोक प्रमुख आहेत, बिल्डर आहेत किंवा डेव्हलपर आहेत. त्यांच्याकडे आपल्याला काम करायचं आहे. कामाची सुरुवात आपण असं म्हणूया की या लोकांबरोबर करूया, आणि एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये असा येईल की आपण स्वतः बिल्डर बनूया, किंवा आपण स्वतः डेव्हलपर बनूया, किंवा आपण स्वतः चांगले कॉन्ट्रॅक्टर बनूया. आर्किटेक्ट ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती आपल्याला जो बांधकामाचा नकाशा असतो, लक्षात घ्या, घराचा नकाशा बनवण्याचं काम जे आहे हे आर्किटेक्ट करतो, किंवा ज्याला प्लॅन म्हणतो आपण. मग कॉर्पोरेशन मधनं, याच्यामधनं
10 नकाशा बनवणं, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन मधनं ते सँक्शन करून आणणं, नकाशा काय म्हणतात त्याला मंजूर करून आणणं, अशी सगळी जी काम आहेत ते आर्किटेक्ट केली. आणि आपलं केलेलं प्रत्येक काम साईटवरचं जे आहे त्याची पाहणी करायला हे आर्किटेक्ट लोक जे आहेत ते त्या ठराविक कालावधीमध्ये येत असतात. आरसीसी डिझायनर याचा रोल काय आहे? आर्किटेक्टनी जे ड्रॉइंग बनवलं त्या ड्रॉइंग प्रमाणे आरसीसी नकाशा बनवणं, म्हणजे कॉलम, बीम, स्लॅब याचं लोखंड ते साईज ठरवणं, हे काम जे आहे ते आरसीसी डिझायनर करतो. त्यानंतर अभियंत्याचं काम काय? आलेल्या ड्रॉइंग प्रमाणे प्रत्यक्ष साईटवरती आखणी करून ते काम करून घेणं. कोणाकडनं करून घेणं? कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेणं. आणि कंत्राटदार काय करतात की ते स्वतः जे आहेत ते 2-3 कामं घेतलेली असतात. त्यांनी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो एक काम नाही घेत, त्याचे विविध कामं घेतलेली असतात त्यांनी. पण विविध काम तो घेतो, पण प्रत्येक कामावरती नजर ठेवण्याकरता तो स्वतःची सुपरवायझर पण ठेवतो. साईटवरती 2 लक्षात घ्या, अनेक वेळा 2-2 सुपरवायझर असतात. एक सुपरवायझर कंत्राटदारकडनं पण असतो आणि एक सुपरवायझर असतो तो बिल्डर्स कडनं पण असतो. मी असं म्हणेन की सर्व टीम आहे, या टीम मध्ये आपल्याला काम करायचंय आणि आपल्याला उद्दिष्ट काय की आपलं काम जे आहे ते दिलेल्या खर्चामध्ये, दिलेल्या वेळेमध्ये सुरक्षितपणे आणि चांगल्या दर्जा ठेवून पूर्ण करणं. ओके, हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. ओके, तर मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचंय, जे लोक बांधकाम क्षेत्रात येणार आहेत, काम करायला उत्सुक आहेत, अनेक लोकांची इच्छा आहे की मला या क्षेत्रामध्ये यायचंय, काम करायचंय, 2 पैसे मिळवायचे, तुम्ही जरूर या, यू आर वेलकम. पण या सगळ्या गोष्टी विसरू नका. काही दिवसापूर्वी मागच्याच आठवड्यामध्ये ही जी बांधकामाची सुरक्षितता आहे त्याच्यावरती पण मी लिहिलं होतं. बांधकाम क्षेत्रातल्या अनेक लोकांचे मला फोन आले की सर तुम्ही हे मांडलं. अरे म्हटलं ते मी पेपरला लिहिले ठीक आहे, पण तू पहिलं प्रत्यक्ष कसं काम करतोयस? तुमच्या साईटवरती सुरक्षितता पाळली जाते का तू चप्पल घालून येतोस साईटवरती? तुला साईटवरती जेव्हा बांधकामाच्या यायचं असेल तेव्हा तुला एक सेफ्टी शूज तुला विकत आणावा लागेल, तो घालावा लागेल पायामध्ये. तिथं साधे शूज नाही चालणार, साध्या चप्पल नाही चालणार, तुझ्या डोक्यावरती हेल्मेट पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि आताच्या काळामध्ये काय पाहिजे, अजून एक मास्क पण पाहिजे. मग तुम्हाला बांधकाम प्रकल्पावरती काम करायचं असेल सेफ्टी शूज घाला, डोक्यावरती हेल्मेट घाला, तोंडाला मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा. घरी गेल्यानंतर पुन्हा काय म्हणतात त्याला सॅनिटायझेशन म्हणा, कपडे धुवा, हे सगळं करावंच लागणार आहे. येणारा काळ जो आहे ना तो तुम्हाला सांगतो मी, या काळामध्ये आता आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. मी नशिबान असं समजेल की मी ज्या काळामध्ये काम केलं तेव्हा तो कोरोनाचा काळ नव्हता, पण आता असं चित्र दिसतंय की हा कोरोना आपल्यामध्ये काही दिवस राहणार आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणतात त्याला, जरी आपण लस टोचली तरी भविष्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. मास्क लावावं लागणार आहे. या लोकांमध्ये मिसळून सुद्धा त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवूनच आपल्याला काम करावं लागणार आहे. हीच आपली कसोटी आता राहणार आहे. तुम्हीच बघा आता केवढी मोठी जबाबदारी आता आपल्यावरती आहे की बांधकाम कामगारांमध्ये राहायचे, अनेक कामगारांमध्ये करून काम करायचे, पण त्याच वेळेला सुरक्षित अंतर पण आपल्याला ठेवायचं. हे कौशल्य आता आपल्याला करावं लागतं. त्यामुळे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. सुरक्षितता ही फार महत्वाची आहे. कुठलंही काम असुरक्षित मध्ये काम चाललं असेल तर त्या कामाची किंमत शून्य आहे माझ्या दृष्टीने. मी नेहमी साईटवरती पाऊल टाकलं की माझं पहिलं लक्ष याच्याकडे जातं की काम सुरक्षितपणे चाललंय की नाही चाललंय. त्याच्याकरता थोडा संघर्ष करावा लागतो, ओरडावं लागतं, बोलावं लागतं. कधी कधी समोरच्या माणसाला ते आवडत नाही, पण काय करणार त्याला, माझा नाईलाज आहे. मी बोलतो, मला बोलावं लागतं, त्यांना सांगावं लागतं ती जबाबदारी.
आणि चांगलं काम करून जावं लागतं. आता महत्वाचा प्रश्न, प्रत्येक जण म्हणेल की सर हे तुम्ही सगळं आम्हाला लेक्चर दिलं, अमुक दिलं, सगळं या कोर्समध्ये या सांगताय, करा सांगतात, अमुक सांगताय, आम्हाला खरंच पैसे मिळतील का नाही मिळतील? मी तुम्हाला एवढंच सांगतो की मग बांधकाम क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, तुम्ही कुठल्याही क्षेत्राची निवड करा तुमच्या आयुष्यामध्ये, पहिली गोष्ट म्हणजे ते क्षेत्र तुमच्या आवडीचं असायला पाहिजे. उगाच कोणीतरी ढकललं तुम्हाला किंवा हे मी सांगितलं म्हणून मी आलोय, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रगती नाही करू शकत. तर पहिलं हे तुम्ही मनाशी खूणगाठ बांधा की येस, हे क्षेत्र मी निवडलेलं आहे, मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि मला याच्यामध्ये यशस्वी व्हायचं. या 3 गोष्टी तुम्ही त्या मनाशी ठरवल्या आणि या क्षेत्रामध्ये चाललेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्या, तर मी असं सांगेल तुम्हाला की सुरुवातीचा काळ थोडा कठीण जाईल, नाही असं नाहीये, कारण आत्ताचा काळ जो आहे तो खरंच थोडा संघर्षाचा आहे, स्पर्धेचा आहे, कठीण आहे. शिकून घ्या सुरुवातीच्या काळामध्ये, पण चिकाटी सोडू नका. आणि एक वेळ अशी येईल तुमच्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, की जेवढं जेवढं तुम्ही चांगलं शिकलात ना, त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल आणि हे जे काय आहे तुम्ही जे म्हणताय हे तुमच्याकडे चालत येईल. मी अनेक लोकांना सांगत असतो, त्यातल्या काही 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. माझ्याच घरात एक काम होतं एक रंगाचं. मी एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, अरे म्हणले की मला असे 2 रूम रंगवायचे आहेत, तू मला एस्टिमेट काढून दे. त्याला माहिती नव्हतं की मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याने मला जे एस्टिमेट काढून दिलं, तो आकडा मी बघितला आणि मी मनात म्हटलं, अरे काय रे, तुम्ही काय असं करता? ज्या कामाचा खर्च 5,000 रुपये, तिथे तुम्ही मला 10,000 रुपये सांगते, म्हणजे तुम्ही 100% प्रॉफिट घेताय. असं नाही करता काम, बरं का? मग मी त्याला सांगितलं, म्हटलं मित्रा असं नको करू, माझ्या बाबतीत जो केलं ना ते इतरांच्या बाबतीत करू नको, फसू नकोस रे तू कोणा. हा, माझं म्हणणं असं नाही की तू फुकटात काम कर, तुला जेवढा लागणारा प्रॉफिट आहे तो घे ना तू, 15%, 16%, 17%. तुम्हाला माहिती ना आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये एवढ्या टक्क्यावरती प्रॉफिट घेऊन काम केलं जातं, प्रत्येकाला 2 पैसे मिळालेच पाहिजे. पण तुझं दुपटीने जर मला सांगायला लागला तर कसं आहे, हा प्रामाणिकपणा झाला का? नाही झाला मी असं म्हणेन. मग मी काय अपेक्षा करतो तुम्हा लोकांकडनं, की तुम्ही यशस्वी इंजिनियर व्हा, यशस्वी उद्योजक व्हा आणि तुम्ही लोकांकडनं अशी कामं करा, लोकांची अशी कामं करा की त्याच्यामध्ये त्यांना योग्य खर्चामध्ये करून द्या, त्यांना पटवून द्या, बरं का? त्यांना पटवून द्या की हा एवढा खर्च कामाचा आहे, एवढं मटेरियलचा खर्च आहे, एवढा लेबरचा खर्च आहे, हा माझा एवढा प्रॉफिट आहे आणि मी हे काम प्रत्यक्ष उभं राहून करून घेईन, चांगलं करून घेईन मी काम. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं, एक काम केलं, 2 काम केलं, लिहून घ्या माझ्याकडनं, 3रं काम तुमच्याकडे आपोआप येईल. कारण पहिले 2 काम केलेली लोकच इतरांना सांगणार आहेत, का त्यांच्या घरामध्ये येणारे लोक म्हणणार, अरे वा काय सुंदर रंग दिला रे, कोणी दिला ते, तुम्ही कोणाकडनं आहेत? सर ते अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टर त्यांचे. हो का, त्याचा नंबर दे मला, माझ्या घरचं पण काम मी त्याला देतो. कामं अशी मिळत जातात. आलं का लक्षात? एक वेळ तुमच्याकडे अशी येईल की तुम्हाला एवढी कामं तुमच्याकडे येतील की तुम्हाला सांगावं लागेल, सॉरी आत्ता माझ्या हातामध्ये 4 कामं आहेत, तेवढे मी पूर्ण करतो आणि मग मी पुढची कामं घेतो. असे पण अनेक लोक आहेत, असे अनेक ठेकेदार आपल्या क्षेत्रामध्ये आहेत. लक्षात घ्या, ते 2-4च कामं घेतात, पण ते म्हणतात ही कामं जे ते मी चांगली करेल, पूर्ण करेल, आणि त्यांना कामामध्ये कधी त्यांना असं काम मिळेल का, असं कधी होत नाही. आलं का लक्षात? मी असं म्हणेल की हे थोडे चढ उतार जे आहेत ना ते होत राहणारच आहेत, त्यात वादच नाहीये. आता काही इंजिनियर लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, सर मला नोकरी मिळेल का? अरे मी म्हटलं, तू जर कुठेही काम करण्याची तयारी असेल तर तुला काय अडचण आहे? एवढा मोठा भारत देश आहे, वेगवेगळी राज्य आहेत,
तुझं म्हण असं मनामध्ये जर धरत असशील ना की माझ्या घराजवळच मला काम पाहिजे, तर मग मित्रा कदाचित तुला नाही मिळणार. पण तुझं मनाची तयारी केली असेल ना की मी कुठेही जाऊन काम करेल, तर कामच काम आहे. असंख्य कामं अशी मला माहिती आहेत की ज्या ठिकाणी इंजिनियर सुपरवायझर मिळत नाहीत. आता तुम्ही लोकांना विचार करा की आज आपल्या देशामध्ये रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यामध्ये किती प्रचंड प्रमाणावरती त्या कामं निघणार आहेत. कित्येक काय म्हणतात हजारो किलोमीटरचे रोड होणार आहेत. गव्हर्नमेंटची पण खूप कामं चालली आहेत, बांधकामं पण चालली आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो इंजिनियर सुपरवायझर लागणारच आहे. कारण बांधकाम क्षेत्र म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन नाहीये, कन्स्ट्रक्शन आहे आणि पायाभूत सुविधांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सांगतो मी इंजिनियर सुपरवायझर लोकांची गरज आहे. खूप मोठं क्षेत्र आहे, याची व्याप्ती महाप्रचंड आहे. या याच्यामध्ये शिका, चांगलं ज्ञान घ्या आणि यशस्वी व्हा. एवढं सांगून मी थांबतो. कारण मी ज्या क्षेत्रात बोलायला लागलो तर मला असं वाटतं की अजून 1 तासभर मी बोलू शकतो, पण वेळेचं बंधन आहे. आपल्याला जे काही शिकायचंय ना ते आपण या कोर्सच्या माध्यमातून शिकू. आणि मी आता थोडासा माझ्यामध्ये बदल केलाय की मी असं ठरवलंय की नाही मला आता ज्ञान द्यायचंय ना, मग ते या बांधकाम क्षेत्रामधले येणारे आपण प्रत्येकाला देऊ. त्यामुळे मी MBAच्या विद्यार्थ्यांनाही शिकवतो, MTechलाही शिकवतो, BEलाही शिकवतो, डिप्लोमालाही शिकवतो आणि आता मी या बांधकाम क्षेत्रामध्ये येणाऱ्या हे तुमचे सुपरवायझर म्हणा हे लोक यांना पण शिकवणार आहे. जरूर या, यू आर वेलकम. थँक्यू व्हेरी मच. प्रवीण सर मी थांबतोय. येस सर, ओके, येस सर, थँक्यू. आय होप की सर्वांना लेक्चर मला सर्वांचे जरा चेहरे बघू देत. कॅन एव्हरीबडी विल कम ऑन द स्क्रीन टू लुक, म्हणजे जरा असं होऊ शकेल का? जस्ट टू सी फॉर Yes, अ sir. कपल ऑफ सेकंड्स मी असं म्हणेन. लेट मी नो. अरे वा, प्रसाद, शुभम, मी सगळ्यांची नावं घेतोय. शिवम सर आहेत, रोहित, सौरभ पवार, सगळे एनर्जी. गाडे सर दिसत आहेत मला, मुकेश आहे. क्या बात आहे. अरे एवढे सगळे लोक जर या कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये आले, यांनी कोर्स आपला घेतला, सर मला यांच्या चेहऱ्यावरच दिसतंय की सगळे काय म्हणतात त्याला, एक ना एक अशी वेळ येईल हे सगळे हाय क्लास काम करतील. पण बाकीच्यांचे काही चालू होत नाहीत का व्हिडिओ? मुकेश, प्रथमेश, गुड. अरे असू दे, उन्हाळा आहे तुझ्याकडे कृष्णा, काय प्रॉब्लेम नाही. मग तुझ्याकडे उन्हाळा आहे मला माहितीये, तू कुठेतरी अमरावतीला वगैरे असणार आहेस नक्की, जे आहे ते, बरं आहे की नाही? माझ्याकडे अजून थंड आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, बरंच रास. कसे आहात तुम्ही? गणेश दिसतोय मला, चव्हाण दिसतोय, रोहित साळवे दिसत आहेत. ओके, सगळेजण 1-2 मिनिटं या फक्त बस. लेट स्टार्ट एव्हरीबडी. थोडं चालू करा. विशाल दिसतोय मला. ओके, नो प्रॉब्लेम. तर छान वाटलं आजचं लेक्चर, हे सर्वजण आले आणि माझं शांतपणे ऐकलं सर सरांनी. असं मला असं काय म्हणतात त्याला दिसतंय. तर पुढचं काय असेल ते सांगा, काही क्वेश्चन अँड आन्सर असतील, काय असतील, माझा रोल काय ते सांगा. ओके, सर तुम्ही चांगल्या प्रकारे गाईड केलं. आणि आपण जो कोर्स हा म्हणजे सुपरवायझर म्हणजे ज्याला जॉब करायचा आहे त्यापासून ते ज्याला बिझनेस करायचा आहे, मग तो बिझनेस प्रायव्हेट सेक्टर मध्ये असू देत नाही तर गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये अगदी असू बरोबर आहे, अगदी बरोबर. सगळ्यांसाठी असा आपण हा तयार केलेला आहे. त्यातल्या त्यात जास्त इच्छा म्हणजे आम्ही आतापर्यंत प्रायव्हेट साठी केले होते, जे पण वेबिनार केले ते, पण बऱ्याच जणांची इच्छा गव्हर्नमेंट मध्ये करायची आहे अशी दिसली. त्याच्यामुळे मग आपण गव्हर्नमेंट सेक्टर पण आता या कोर्सला जोडला गेलेला आहे. आपण गव्हर्नमेंट मध्ये पण मग कसं काम करायचंय, त्याचे काय काय रूल्स असतात, ते सर्वच आपण याच्यामध्ये आता इन्क्लूड करत आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही जॉईन केल्याबद्दल. तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय. तुम्हाला अनम्यूट करू शकताय तुम्ही स्वतःला, आणि तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकताय. मी सांगितल्याप्रमाणे कोर्स हा सर्वांसाठीच आहे. त्यासाठी सिव्हिल इंजिनियरच असावा असं काही नाहीये. नाही, अजिबात नाही. आपण सुपरविजन म्हणजे स्टार्ट करायचं आहे कन्स्ट्रक्शन बिझनेस, मग तो सुपरविजन लेवल पासून असू देत, ज्याला जॉब करायचा आहे सुपरविजन लेवलला त्याच्यापासून असू देत, ज्याला साईट वरची पूर्ण माहिती करून घ्यायची असू देत त्याला त्याच्यासाठी आहे, आणि ज्याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये यायचं आहे, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जायचं आहे त्याच्यासाठी पण आहे. कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी अडचण असते, कुठे ना कुठेतरी गायडन्सची गरज असते.
बरोबर. मला जे करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये माझ्या बरोबर कोण असेल का, मला कोणी सपोर्ट देईल का, तर आम्ही त्याच्यासाठी हात पुढे करत आहोत. आम्ही तुमचा सपोर्ट बनू. 1 वर्षभरापर्यंत आम्ही तुमच्या बरोबर राहू. 2 महिने कंटिन्यूस डेली नाही म्हणता येणार. आपण फक्त संडे वीकेंड बॅच केलेली आहे, म्हणजे जे वर्किंग आहे त्याच्यासाठी. आणि रेग्युलर बॅच पण असणार आहे, पण ती नेक्स्ट मंथ मध्ये येईल. आता सध्या ही वीकेंडची बॅच आहे. तर वीकेंडच्या बॅचसाठी तुम्हाला बुकिंग करायचं आहे आणि वर्षभरासाठी आहे. त्यामुळे तुम्ही जर काही समजल्या नाहीत गोष्टी, पुढच्या सेशनला पण अटेंड करू शकताय. यामध्ये पूर्ण सगळे सेशन्स हे रेकॉर्डेड असतात. म्हणजे आम्ही जसं बोलतोय तसे ते रेकॉर्डेड पण होतात आणि जर समजा तुमचं काही मिस झालं तर तुम्ही ते रेकॉर्डिंग पण पाहू शकताय. वा वा, खूपच छान. कुठलीही काही अडचण असेल तर तुम्ही सेशन रेकॉर्डेड आपल्या ऍपवर पाहता येतं. आपल्या इन्स्टिट्यूटचे ऍप आहेत जे स्पेशली सगळे सेशन्स आपण त्यावर टाकत असतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करून त्याचं परत एकदा मार्गदर्शन कसं केलं होतं, त्यामध्ये काय काय पॉइंट्स होते हे तुम्हाला माहिती करून घेता येतील. ठीक आहे. तुमचे काय प्रश्न असतील विचारा. बऱ्याच जणांना सर्वांनी बिझनेस मध्ये यायचं म्हणले होते, तर तुमचे काय प्रश्न होते? सचिन, वैभव, गणेश, सौरभ, तुम्ही अनम्यूट करू शकताय. तुम्हाला अनम्यूट करता येतंय ना, म्हणजे होता येत ना? हा, आता चेक करा. आता होतंय का? हा होतंय सर. मला विचारायचं होतं, कॉन्ट्रॅक्टिंग संदर्भात गव्हर्नमेंटचे असतील किंवा अजून कुठले कन्सल्टन्सीचे आजकाल कॉन्ट्रॅक्ट निघतायत, तर त्याच्या रजिस्ट्रेशन संदर्भात जरा माहिती जर याच्यात मिळाली तर मी पण इंटरेस्टेड होतो जॉईन. बरोबर सर, आहे या कोर्समध्ये आम्ही तेही इन्क्लूड केलेलं आहे. काय होतं की एक्झॅक्ट आता कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे लायसन्स लागतात. म्हणजे तुम्ही पीडब्ल्यूडी ला काम करणार असाल, पीडब्ल्यूडी ला वेगळं आहे. असे आणखी तरी म्हणजे जसं बऱ्याच गव्हर्नमेंटनं एक खिडकी योजना किंवा असं चालू केलं की सगळे एका ह्याच्यामध्येच येईल, पण तसं एक लायसन्स योजना अजून काही काढलेली नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. करावं लागतं. कॉर्पोरेशनला जावं लागतं, रेल्वेला जावं लागतं, नगर पंचायती असतील त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं, झेडपीला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची प्रोसिजर पण वेगळी आहे. काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. डॉक्युमेंटेशन पण बऱ्यापैकी सगळ्यांसारखंच आहे. आता प्रत्येकाचा आणि क्रायटेरिया पण वेगळा पडतो. म्हणजे त्यासाठी 1 to 1 शक्यतो आम्ही घेतो, म्हणून कोर्समध्ये त्यासाठी गायडन्स करणार आहेत. ऍक्च्युली त्याला खूप वेळ लागतो म्हणून आम्ही तो घेत नव्हतो पार्ट याच्यामध्ये. पण बऱ्याच जणांची इच्छा होती की सर आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट लायसन्स कसे काढायचे, रजिस्ट्रेशन कोणकोणते असतात, जीएसटी कधी काढावा लागतो, ESIPF कधी काढावा लागतो, PTRC PTC म्हणून मागतात. मग आम्हाला EMD मध्ये एक्झम्पशन कसं भेटू शकतं, हे मजूर सहकारी संस्था काय असतात, लगेच लायसन्स कुठलं भेटू शकेल का, मग 3 वर्ष मी जॉब म्हणजे मी आतापर्यंत जॉबच केलेला आहे तर मला लगेच लायसन्स भेटू शकतं का, मी सिव्हिलची कामं केलेली नाहीत तर मला सिव्हिलचं लायसन्स लगेच भेटेल का, मग मी इलेक्ट्रिकलची मला कामं घ्यायची आहेत, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मला सिव्हिलची कामं करायची आहेत. भरपूर सारे प्रश्न असतात, पण प्रत्येकाच्या प्रोसिजर वेगवेगळ्या आहेत. त्यासाठी प्रोफाईल पण बिल्ड करावा लागतो. म्हणून तुमचं 5 वर्षाचं मॅपिंग करणार आहेत आम्ही आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला गायडन्स करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही पुढेही कंटिन्यू करू शकता. म्हणजे यामध्ये बिझनेसमध्ये आम्ही तुमचं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधण्यापासून म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कामं तुमच्यासाठी असू शकतील, काय काय स्वरूपाची कामं करायला पाहिजे, कुठे कुठे तुम्हाला थोडेसे रेफरन्सेस तयार करावे लागतील. कारण फक्त टेंडर सर्च करून पण टेंडर भेटत नाहीत. आपली कन्स्ट्रक्शन लाईन ही तुम्हाला क्वालिटी काम केलं तरी सुद्धा काम भेटेल असं पण नाही म्हणता येईल. पण रेफरन्सेस खूप महत्वाचे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या लाईनमध्ये. तर मग ते रेफरन्सेस कसे वाढवायचे. रेफरल बिझनेस खूप मोठा आहे, कारण माझं ह्यानं काम केलं, कारण छोटी मोठी गोष्ट नाही म्हणजे जे आपण डायरेक्ट जाऊन घेतो. रेफरन्स बिझनेस खूप आहे, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर चालतो, रेफरन्सनं कामं भेटणं वगैरे. टेंडरिंग प्रोसिजर तर आहेच, पण गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर एखाद्या XYZ व्यक्तीकडून आलेला आहे आणि त्यांना म्हणतं की ह्यांना काम द्यायचं आहे आपल्याला, किंवा हा माझ्या नात्यातला आहे ह्यांना काम द्यायचं आहे, तर हा पण एक रेफरन्सचाच प्रकार झाला. मग तो कसा आपल्याला बिल्ड करावा लागेल, कारण टेंडर फक्त तुम्ही भरलात तर तुम्ही रिजेक्ट व्हायचे चान्सेस खूप आहेत. असे 30,000 40,000 जरी तुम्ही घालवलेत, 1-1 लाख रुपये घालवलेले लोक आहेत. फक्त टेंडर टाकत राहिले पण EMD जप्त झाल्या, टेंडर फी काही परत भेटली नाही आणि कामं काही भेटली नाहीत.
मग त्यासाठी थोडंसं सगळ्याच गोष्टी पाहून जावं लागतं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये. फक्त ऑनलाईन बसून सुद्धा होणार नाही आपल्याला. ह्यासाठी पर्सनल काउन्सिलिंगच ठेवतोय आम्ही सध्या, म्हणजे पर्सनल गायडन्सच हो. ठेवतो. सर त्याच्यावर थोडस बोलू का कर. मी प्रायव्हेट कामं करायचो, पण आता मी हे तुम्हाला का रेफर करतोय की आता ऑनलाईन जेव्हापासून आलंय तेव्हापासून रितसर कामं प्रत्येकाला मिळत आहेत आणि हे रेफरन्सेस बंद झालेले आहेत, पूर्णतः बंद झालेले आहेत. नाही सर, त्यामुळे आम्ही पण इकडे डायव्हर्ट झालो नाही सर, तुमच्याकडे. नाही असं काही नाहीये. नाही दोन्ही सर, आहे. मी पाहिलं, मी स्वतः जात असतो ऑफिसमध्ये आणि दोन माझे पण MIDC झेडपी असे कॉन्टॅक्ट आहेत, तर ते मी पाहिलं ते सांगतोय की आता ते जवळजवळ संपलेलेच आहे आता. आणि आपल्याला खूप चान्सेस आहेत या माध्यमातून ई टेंडरिंग तुम्ही जे काही शिकवताय, हो. म्हणून आम्ही इकडे आलोय आता. आपला इन्क्लूड आहे, आपल्या त्या कोर्समध्ये पण येस, इन्क्लूड आहे डेफिनेटली. टेंडरिंग वगैरे, खूपच चालणार इस्टिमेशन आहे. खूपच चालणार. तर इस्टिमेशनला पण काय होतं की आता तुम्ही जसं कामं घेता म्हणलात, पण बऱ्याच वेळेस असं होतं की इस्टिमेट एक रेटनं काढलेलं असतं, म्हणजे इस्टिमेट हे जुन्या इस्टिमेटवरच बेस असतं आणि आता टेंडर कसं निघालेलं असतं. तर तुम्हाला ते पण क्रॉस चेक करता यायला पाहिजे की आपला रेट आहे तो ह्या वर्षाचा चालू रेट आहे का, त्यामध्ये इस्टिमेट बरोबर बनवलेला आहे का नाही. म्हणजे ह्या गोष्टीपासून कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष असणं गरजेचं असतं. फक्त टेंडर बिलो टाकायचं म्हणून टाकून जमत नाही, मग तो लॉस मध्ये जातो तो. मग ते प्रॉफिट मध्ये पण कसं टाकता यायला पाहिजे, ह्या गोष्टी पण शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे. कंडिशन आहे त्यांना प्रिव्हेलिंग रेटच त्या वर्षाचे धरावे लागतात, बरोबर. त्यामुळे ते तसे मागचे टाकू म्हणजे असे शकतात. टेंडर पण आहेत, ऑनलाईन मध्ये पण असे टेंडर आहेत. मग आपण निदर्शनास आणले तर आपल्याला तो वाढवून मिळतोच. पण बरोबर, ते आपण आणून द्यावं लागतं, नाहीतर झाले, असं झाले केस न झालेली आहे. चेक करता आपण जर टाकलं तर मग ते लॉस हा. मध्ये जातो मग आपण. ठीक आहे. आणखी If we lose by 2 or 3%, lose the tender by 2 or 3%, sir. So how to like calculate? We have lost it around 3%. नाही, काय समजलं नाही मला विक्रम, काय म्हणताय? तर आता म्हणजे 2-3 टेंडर्स टाकले आणि ते 2% आणि 3% आमच्याकडून गेले. Means we didn't got that. So how to like capture that? How to be more alert? बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही 0.01% न पण गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यामध्ये बरेच प्रकार येतात. आता तुम्ही टेंडर कुठे भरता, तुम्ही कोणाला माहिती सांगितली आहे का, तुम्ही काय विचार करून कन्सिडर करून टेंडर हे केलेले आहेत, ते भरलेले आहे, तुमचं अनालिसिस काय सांगतं, तुमचे कुठं सेव्हिंग होऊ शकतात. त्या बऱ्याचशा गोष्टी त्या 1 to 1 केस टू केस डिफर करतात प्रत्येक टेंडरला, ते बघूनच सांगितलं पाहिजे ते. ठीक आहे. येस, मी या कोर्स बद्दल तुमची थोडीशी माहिती हे सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटणार आहे कोर्स कम्प्लिशनचं. सगळे सेशन्स हे रेकॉर्डेड सेशन्स असतील. रेकॉर्डेड सेशन्स तुम्ही आपल्या ऍपवर पाहू शकता अनलिमिटेड टाइमसाठी. व्हॉट्सअप ग्रुप असेल आपला, ज्याच्यावर तुम्हाला टेक्निकल सपोर्ट आणि जॉब अपडेट, ज्यांना जॉब करायचा आहे तेही भेटतील. तुम्हाला जॉईन करण्यासाठी आपण या कोर्सचं नाव बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निकच ठेवलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण ते व्हॅल्युएशन ऍड केलेलं आहे. आम्ही तो कोर्स पण त्याचं नाव पण चेंज करायच्या विचारात आहोत. वीकेंडची बॅच आहे आताची जी आहे ती, फक्त ज्याची फी 25,000 रुपये आहे ऍक्च्युली, पण ऑफर फीज अजून सुद्धा लॉकडाऊन एक्सटेंड झाल्यामुळं उद्यापर्यंत तुम्ही जर करत असाल तर 15,000 रुपये ठेवलेले आहे. 999 भरून फक्त तुम्हाला बुकिंग करायचं आहे. बॅच 7 तारीख आपण स्टार्ट धरत होतो, पण थोडस 14 तारीख आपण पुढे ढकलत आहोत. 14 तारखेपर्यंत आणखी पुढे एक्सटेंड होईल नाही होईल आपल्याला समजून येईल. तर जर सगळेजण शक्य असेल, सगळेजण म्हणले की आम्ही ऑनलाईन शक्य आहे, तर आपण 7 पासून चालू करू. नाहीतर कारण काही जण ऑफलाईन साठी आहेत आणि काही जण ऑनलाईन साठी आहेत, तर आपली ही हायब्रिड बॅच असणार आहे, म्हणजे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. त्याच्यामुळे एकाच वेळेस दोन्ही गायडन्स असणार आहेत. सर्वजण बरोबरच एकाच प्रकारे मार्गदर्शन घेणार आहेत. त्यामुळे थोडंसं हे आहे, ऑफलाईन वाल्यांना पॉसिबल नाहीये, त्यामुळे 14 तारीख होऊ शकते. त्याची ड्युरेशन 2 महिने असणार आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 8 ते 9 सेशन्स फुल संडेचे भेटणार आहेत. म्हणजे सकाळी 10:30, 11:30 वाजल्यापासून चालू होईल, डिपेंड अपॉन आता आपल्याला संध्याकाळी एक्सटेंड लेट करायचं का सकाळी लवकर चालू करायचं. साधारण 10 ते 11च्या दरम्यान आपलं स्टार्ट राहील
आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आपले सेशन्स असणार आहेत. ठीक आहे. तर तुमचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता. बुकिंग तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता जी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे या QR कोडवर तुम्ही बुकिंग करू शकता, किंवा मी नंबर परत एकदा चॅट बॉक्समध्ये मेन्शन करतो. त्या चॅट बॉक्स मधल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रेवण कुमार गाडे सर आहेत, ते तुम्हाला बोलतील. त्याचबरोबर मी व्हॉट्सअपचा नंबर माझा मेन्शन केलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. येस. तुमचे आता काय प्रश्न असतील तर विचारा. मी चॅट बॉक्स मध्ये तो पण Vendor registration, is it covered? Vendor registration. व्हेंडर रजिस्ट्रेशन कोणत्या डिपार्टमेंटचं करायचं आहे तुम्हाला? Sir, PWD and MMRDA. MMRDA नाही सांगता येणार, पण मी प्रयत्न करेल त्याचा. पण PWD तर आपण कव्हर करणार आहोत, ZP कव्हर करणार आहोत, MIDC कव्हर करणार आहोत, MSCB कव्हर करणार आहोत आणि रेल्वे कव्हर करणार आहोत. 5 डिपार्टमेंट्सच्या आता सध्या आम्ही कव्हर करतोय. MJP. MJPचं ठीक आहे, सांगता येईल, काय प्रॉब्लेम नाही. MJPचं सांगता येईल. त्यामुळे तुमचा रोडमॅप तुम्हाला तयार करायचा. तुम्हाला MJP मध्ये काम करायचं आहे, तर तो कसं करायचा आहे, मग कुठल्या प्रकारची कामं पहिली भेटतील, हे सर्वांचं गायडन्स करण्यासाठी ते एक्सपर्ट्स पण आपण बोलवणार आहोत. MJP मध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, ZP मध्ये काम करणारे, PWD मध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, ज्यांचं गायडन्स पण तुम्हाला उपयोगाला पडेल या ठिकाणी. ठीक आहे. सर एक विचारायचं होतं, दुसरा एक कोर्स आपला आहे का ई टेंडरिंग आणि इस्टिमेशन ह्याच्या संदर्भात? हा आहे का? हो, आहेत ना. कारण मी हा कन्स्ट्रक्शन टेक्निक्स काल मला ते मिळालं नाही चान्स. काल होता मला वाटतं. नाही, आजच आहे सर. कालचा हा केला होता, पोस्टपोन केला होता. असं झालं का? मग हो. मी हे समजून इथे बसलो आणि त्याच्यातच हे इन्क्लूड केले काय मला वाटलं. नाही. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निक्सचा आहे. आम्ही हे रजिस्ट्रेशन साठी इंटरेस्टेड आहोत. रजिस्ट्रेशन ज्या कोर्स मध्ये आहे तो कुठला कोर्स? चालेल ना. मग याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतोय. ई टेंडरिंग मध्ये करायला गेला तर फक्त ई टेंडरिंग शिकवलं जातं. त्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहेत आणि तुम्हाला टेंडर भरायचं. धरलं जातं. कसं टेंडर भरायचं ते रजिस्ट्रेशन शिकवलं जाईल. हो. ओके. आणि इस्टिमेशनचा आहे तो 5 दिवसाचा असतो, गव्हर्नमेंट इस्टिमेशनचा. तो सेपरेट कोर्स आहे. आणि ई टेंडरिंगचा असतो तो 2 दिवस फुल डेचा असतो. ओके. त्यात सॉफ्टवेअर दिलं जाईल. त्यात सॉफ्टवेअर दिले जातात. आताच्या याच्यामध्ये आपण ई टेंडरिंग कव्हर करत नाही, कसं भरायचं ते. पण यामध्ये आपण तुम्हाला मी एक डेमो देईल कसं हे केलं जातं. पण तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा सेटिंग वगैरे करायची असते ते त्यासाठी कोर्स लावावा लागेल. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आपण रजिस्ट्रेशन कव्हर करतो, टेंडर सर्च कसे करायचे, कोणते टेंडर असतात, त्याचे टर्म्स कंडिशन्स काय असतात, त्या कशा शोधल्या जातात, तर हे आपण कव्हर करू त्यामध्ये. आणि एस्टिमेशन मध्ये प्युअरली मग SSR वरून एस्टिमेट कसं बनवलं जातं त्याची आयडिया देईल मी या ठिकाणी. 1-2 तासाचं सेशन घेईल त्यामध्ये कसं एस्टिमेट बनवलं जातं. पण डिटेल साठी तुम्हाला 5 दिवसाची बॅच असते. तोच जावं लागेल आम्हाला. रेट अनालिसिस वगैरे सगळं आहे. रेट अनालिसिस वगैरे सगळं, लीड चार्ट, लिफ्ट असतो, एरिया वाईज डिफरन्स असतो, रॉयल्टी स्टेटमेंट कसं तयार केलं जातं, सर्व कव्हर केलं जातं. ठीक आहे. तुमच्या प्रश्न असतील विचारू शकताय. आणि नंबर अजून मेन्शन केलेला नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नंबर टाका. आमच्याकडून कॉल येऊन जाईल. माझ्याशी बोलायचं असेल तरी त्यांना तसं सांगा, मी बोलेल तुमच्याशी उद्या पण. ठीक आहे. येस. ओके. बोला प्रथमेश. Sir, it will be only 8 Sundays. हॅलो. हा एक प्रथमेश बोला सर. सर आता तुम्ही ते बोलले हे 2 मंथचा कोर्स आहे. हा. आणि तुम्ही 5 वर्षापर्यंत आम्हाला हे करणार का? नाही, 2 महिन्यांचा कोर्स आहे. 1 वर्ष आम्ही साईट व्हिजिट आणि तुमचं साईट व्हिजिट 2 वेळेस यायचं आहे. आठवड्यातून 2 म्हणजे महिन्यातून 2 साईट व्हिजिट्स असतील. अशा 20 साईट व्हिजिट नंतर आम्ही देत आहोत. त्या साईट व्हिजिट मग कुठे असेल त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तुम्हाला करावा लागेल. आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी येऊ, या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना, ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या साईट व्हिजिटचं करणार आणि ते आपल्या ऍपवर तुम्हाला अवेलेबल असेल. सर पण हे कुठं असणार आहे? पुण्यामध्ये. हा मी पुण्यामध्ये आता निगडी साईडला आपली एक साईट चालू आहे. आणि आता गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या साईट म्हणलं तर जिथे ती साईट चालू असेल, ज्या आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडे असेल त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. ज्यांना शक्य असेल ते येतील,
ज्यांना शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्याचं रेकॉर्डिंग करू आणि ते ऍपवर अपलोड करू आणि त्याच्यावर सर आपण आपला असा काही कोर्स नाही का हा? त्यात पूर्ण असा काही कोर्स नाही का त्यात पूर्ण ते साइड वरच सांगणं ते ह्यात पण आहे, यात मेजरली तो पार्ट आहे, म्हणजे जास्त नाही पार्ट पण त्यातच आता हे येणार कसं आहे, मी बोलतो ज्याच्यामध्ये एक्झिक्युशनचा पार्ट असेल. रजिस्ट्रेशन वगैरे हे जास्त वेळ लागत नाही त्याच्यासाठी. एकदा तुम्हाला प्रोसेस माहिती झाली की तुम्ही करू शकताय. तुमचं मॅपिंग करायला म्हणजे एक दिवस असं धरून चला, एक संडे आपल्याला याच्यासाठी सफिशियंट आहे. बाकीचे सगळे दिवस तुम्हाला एक्झिक्युशनच पूर्ण पाहायचं आहे. ठीक आहे. Sir, will we get marks for the estimate prepared by us? काय विक्रम म्हणला? Sir, will we get marks by मार्क्स from you for estimation? Marking system. 2 marks, 3 marks. टेंडर भेटलं तेच तुमचं मार्क आहे. हा? तुम्ही एखादं एस्टिमेट तयार करून दिलं आणि त्याचे तुम्हाला पैसे भेटले तेच तुमचे मार्क्स आहेत. Yes, yes, sir. Thank you, sir. It will give It's merit. nice, sir. By mentored by this. मेरिट With मिळेल. Prakash sir also. कारण काय माहितीये का, प्रत्येक तुम्ही बिझनेस करणार असाल तर तुम्हाला पैसे भेटले पाहिजे, जॉब करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे भेटले पाहिजे. पण जॉब करणार असाल तर उद्देश काय असतो, आपण कोणाचे तरी पैसे वाचवले पाहिजे आणि कोणाच्यासाठी तरी त्याला प्रॉफिट मध्ये आणखी त्याची भर पडली पाहिजे. ते केलं तर तुमच्या जॉब मध्ये ग्रोथ फिक्स आहे. तर ती करण्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात. तर त्याचं नॉलेज आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि स्वतःचं करायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःच कराव्या लागतात इनिशियल लेवलला. कारण माणसं ठेवून लगेच होत नाही ते. इनिशियल लेवलला तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि त्या माणसाकडून करून कशा घ्यायच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. येस सूरज. सूरज, टेंडर भरलं आणि काम भेटलं नाही तर ईएमडी रिटर्न येत असतो. एक एस्टिमेट काढून द्यायला आता 500 रुपयापासून 1000 रुपयापासून ते 10,000 रुपये पण लागू शकतात, डिपेंडिंग अपॉन क्वांटम किती आहे. जे झेडपीचे एस्टिमेट असतात ते बनवायला 1000, 500, 2000 रुपयापर्यंत घेतले जातात. मोठं काम असेल 50-1 लाखापर्यंत 4-5 हजार रुपये पण घेतले जाऊ शकतात. आणि पुढच्या कामांचं मग ते पर्सेंटेजवर पण केले जातात किंवा लमसम पण केले जातात. कारण बाकीचे काम असतात जसं कंपाऊंड वॉल फिक्सच आहे, टॉयलेट ब्लॉक करणं फिक्सच आहे. म्हणजे छोटी कामं आहेत त्यांचे टिपिकल असतात ते टेंडर. वर्ग खोली बांधणं आलं, सीसी रोड कॉन्क्रीटचा रोड करणं आलं, डांबरीकरण करणं आलं, हे सगळं फिक्सच असतं तसं. तर त्याच्यामुळे डिपेंड तुम्ही कुठलं एस्टिमेट करत आहात, टिपिकल आहे काय आहे त्याच्यानुसार रेट वेगवेगळे होऊ शकतात. चल, कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी आणखी सुद्धा तुम्ही तुमचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकताय. बुकिंग लवकरात लवकर करा. 999 मध्ये फक्त ठेवलेले आहे, कारण कंटेंट वाढवलं असल्यामुळं ऍक्च्युली 15,000 फक्त आम्ही सुपरविजन साठीच घेत होतो. मागचा वेबिनार ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहित आहे की 30 फी ठेवलेली आहे अजून सुद्धा, कंटेंट वाढवून सुद्धा. तर रिक्वेस्ट आहे, थोडंसं आम्हाला पण प्रॉब्लेम येत आहेत की लॉकडाऊन असल्यामुळे बरेच जण आणखी द्विधा अवस्थेत आहे की नक्की करायचं काय, जॉईन करावा नाही करावा, काय होईल काय नाही. त्याच्यामुळे आम्ही कंटेंट आणखी देत आहोत पण फीस तेवढीच ठेवलेली आहे. ठीक आहे. येस, थँक्यू आनंद सर, थँक्यू विक्रम. येस, Thank you, sir. ओके, थँक्यू. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर नाहीतर मग आपण या ठिकाणी थांबता येईल आता. सर, प्रकाश सर. ठीक आहे, प्रकाश सर गेले वाटतं. प्रकाश सरांना आपण मी म्हणजे येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू म्हणतो आणि आपण या ठिकाणी थांबता येईल आता. चालेल. ओके सर. Thank you, sir. Good night.